आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते मॅडम सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या प्रवासासाठी, अगदी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होण्यासाठी, या ऊर्जेबद्दल जाणून घेण्यासाठी, नव्या शब्दांमध्ये या ऊर्जेची आपल्याला पुन्हा ओळख करून घेण्यासाठी आपण सर्वजण येथे उपस्थित आहात. नक्कीच ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणेल. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. पुन्हा एकदा सर्वांना आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी काय आहे, कशा प्रकारे कार्य करते, आणि आजचा विषय तर काय ही ब्रह्मांडीय ऊर्जा खरोखर आरोग्यामध्ये सुधार घडवून आणू शकते, आणते तर कशी आणते, हे आपल्याला शिकून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. तर तुमच्या सगळ्यांचं, तुम्ही सर्वजण उपस्थित आहात, तुमचं सगळ्यांचं अगदी 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 मनापासून स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. आपण माझ्यावर विश्वास ठेवता आणि मला पुन्हा पुन्हा या ऊर्जेसोबत माझी नव्याने ओळख करून घेण्यासाठी मला प्रोत्साहन देता. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू. हे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी ने आपल्या अनेकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणलेलाच आहे. पण अनेक जे सन्माननीय सदस्य हजर आहेत ते नवीन आहेत, त्यांना पहिल्यांदाच या ऊर्जेबद्दल ओळख करून घ्यायची आहे. आहेत ना? काही सदस्य नवीन आहेत का सांगा, तर आपण नवीन सेशन घेणार. नाहीतर मग सेशन जिथून आहे तिथून सुरू होईल. नाही तर मग ऊर्जेबद्दल ओळख पहिले करून दिल्या जाणार. नवीन कोणी आहे का नवीन? प्लीज हँड राईज करा. ओके ओके. मग ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, इथून सेशन घ्यायचं. ओके. हा, मग थोडासा 5 मिनिट मी 5 ते 10 मिनिटामध्ये ऊर्जेसोबत ओळख म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय. तर बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडासा फरक असेल, थोडा जास्त फरक असू शकते, कारण ही ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा, जसं बघा, बाळाला आईची ओळख करून द्यायची म्हटलं म्हणजे बाळ आईची ओळख केवढ्या वेगवेगळ्या शब्दात करू शकते. माझी आई प्रेमळ आहे, माझी आई अशी आहे, माझी आई तशी आहे, आई अशी, आई अशी, आई अशी. ती म्हणजे बाळाचं विश्व असते ना. मग मग या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीबद्दल बोलत असताना मला सुद्धा तसंच होतं. किती शब्दांमध्ये कशी कशी ओळख करून द्यावी, तर प्रत्येक वेळेस वेगळे शब्द निघतात, वेगळा भाव निघतो, वेगळा प्रकार होतो. आणि मग मला अनेक जण म्हणतात, मॅडम तुम्ही तर मागच्या वेळेस सांगितलं होतं की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे हे, आणि आता म्हणताय हे. तर मग काय, तर ही ऊर्जा एवढ्या रूपांमध्ये कार्य करते, एवढे वेगवेगळे स्वरूप आहेत, जेथे बघावं तेथे ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. मग हिची ओळख करून देत असताना वेगवेगळे शब्द, वेगवेगळं सर्व वेगवेगळे येणार की नाही येणार? यायलाच हवं. कारण जसं जसं आपण ऊर्जेसोबत आपली ओळख करून घ्यायला जाऊ ना, तसं तसं पावलोपावली आपल्याला ऊर्जा जाणवते, ऊर्जा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जाणवते. आणि मला माझ्या आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये ज्या सदस्यांना ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी, ही वैश्विक ऊर्जा म्हणूया, ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणूया, हा प्राणा म्हणूया, ही प्राणशक्ती म्हणूया, हा प्रकाश म्हणूया, ते देवत्व म्हणूया, जे या ब्रह्मांडामध्ये आहे, जे आपल्यामध्ये आहे, याची ज्याला ज्याला जशी जशी ओळख होते ना, ते सर्व सर्व त्या प्रकारे शेअरिंग करत जातात. आणि नक्कीच तुमच्या अनुभवामधून, आपण दररोज घेत असलेले अनुभव, यामधून या ऊर्जेसोबत पुन्हा पुन्हा नव्याने नव्याने वेगवेगळ्या प्रकारे ओळख होत असते. आणि मग नक्कीच तेच शब्द निघतात जे जे होत असतं.
असं काही सेशन कसं घ्यायचं हे ठरलेलं नसतं. ठरलेलं असतं की फक्त आणि फक्त ऊर्जा, ही ब्रह्मांडी ऊर्जा अनेकांच्या आयुष्यापर्यंत पोहोचो आणि अनेकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येऊ, एवढाच उद्देश असतो. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट या उद्देशाने कार्य करत आहे. अनेकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येऊ. या ब्रह्मांडाने जर का निवड केली आहे, सेवेची संधी दिली आहे, तर या संधीचा फायदा घ्यायचा आणि या विश्वातील, तर खरं तर प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा शोध असावा आणि माझ्या आतमध्ये केवढी ताकद आहे हे प्रत्येक व्यक्तीला ज्ञातच असते, पण त्याचा खरा उपयोग आपण अनेक वेळा करतच नाही. तर प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही ऊर्जा, या ऊर्जेची ओळख म्हणजेच काय, तो स्वतःची ओळख पोहोचवणे, एवढं मोठं कार्य आहे. आणि एवढ्या मोठ्या कार्यासाठी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट एक कुठेतरी खारीचा वाटा घ्यायचा प्रयत्न करत आहे. आणि तुम्ही सर्व सदस्य याकरिता जे तुमचं योगदान देता आणि तुम्ही सुद्धा हिलर्स जे अनेक लोकांपर्यंत पोहोचता, अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये, आरोग्यामध्ये त्यांना बदल घडवून आणताना बघता, बदल घडवून आणण्यासाठी मदत करता, खरंच मनापासून धन्यवाद. या ब्रह्मांडामध्ये कित्येक हिलरची गरज आहे. या ब्रह्मांडामध्ये अशा अनेक संस्थांची गरज आहे की जे सत्य ज्ञान, खरं ज्ञान काय आहे हे या जगापर्यंत पोहोचवेल, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवेल. पण तरीही नेहमीच्या सेशन मध्ये ज्याप्रमाणे मी सांगत असते की उद्या युट्यूबला सुद्धा जे सन्माननीय सदस्य हा व्हिडिओ बघतील त्यांच्यासाठी सुद्धा हाच विषय आहे आणि जे सर्व सदस्य आपण येथे हजर आहात आपल्यासाठी सुद्धा हाच विषय आहे. काय तर आपण प्रत्येक जण या ब्रह्मांडाने निवडलेले सोल आहोत. आपण आहोत ते निवडलेले लोक, ज्यांना कुठेतरी बदल घडवून आणायचा आहे, ज्यांना स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा आहे, स्वतः सकारात्मक व्हायचं आहे आणि आपल्या सकारात्मकतेसोबतच इतरांना सुद्धा सकारात्मक करायचं आहे. आपल्या हिलिंगने इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे. आपण ते निवडलेले सोल आहोत आणि खरंच आपण खूप लकी आहोत. किती भाग्य आपलं. या संपूर्ण ब्रह्मांडामधील, या संपूर्ण विश्वातील फक्त 4% लोक जरी परिपूर्णतेने आध्यात्मिक ऊर्जेसोबत एकरूप झालेत ना, 4%, तरी उरलेल्या 96% लोकांच्या आयुष्यामधील दुःख हरण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पण फक्त 4% लोक सुद्धा परिपूर्णतेने कोठेच या ऊर्जेसोबत जुडलेले नाही. आता ही ऊर्जा म्हणजे काय तर कुठलाही आध्यात्मिक परिपूर्ण असा मार्ग, कुठलाही या वैश्विक ऊर्जेला जात, धर्म, पंथ कुठलीच मर्यादा नाही. कारण जी ऊर्जा माझ्याकडे आहे, जी ऊर्जा तुमच्याकडे आहे, तीच ऊर्जा या विश्वातील प्रत्येक व्यक्तीकडे आहे. प्रत्येक, आणि प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या धर्माचं पालन करत आहे आणि प्रत्येक धर्माची शिकवण सुद्धा एक आहे. आणि प्रत्येक धर्माच्या शिकवणुकीमध्ये सांगितलं आहे माझ्यामध्येच ते ब्रह्मांड वसला आहे. तो देव, माणसातला देव शोधा. माणसातला देव शोधा म्हणजे काय तर ज्या ऊर्जेवर तुम्ही विश्वास ठेवता ती ऊर्जा माणसामध्ये आहे, ती शोधा. आपल्या प्रत्येक धर्माच्या संतांनी, महात्म्यांनी आपल्याला हेच सांगितलं आहे की तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, तुमच्यामध्ये ती ऊर्जा आहे. त्यांनी आपल्याला हे सुद्धा सांगितलं आहे की ध्यानधारणा करा आणि आपल्या आतमध्ये असलेल्या ब्रह्मांडासोबत एकरूप व्हा, याचा शोध घ्या, हे सुद्धा सांगितलं आहे.
प्रत्येक धर्मामध्ये, कुठल्याच धर्मामध्ये या व्यतिरिक्त शब्द नाहीत. आणि आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये खरंच प्रत्येक धर्माचे लोक आहेत आणि आम्ही चर्चा करत असतो तेव्हा खरंच हेच निघतं. मग याचा अर्थच ते आहे की ही वैश्विक ऊर्जा आहे. वैश्विक ऊर्जा म्हणजे काय तर प्राणशक्ती, प्राणशक्ती, तो प्रकाश, ती जैविक शक्ती, ती अणुरेणूंनी निर्माण झालेलं हे जग आहे, ती शक्ती. आणि कुठेतरी हाच शब्द जपानवरून आपल्याकडे आला, त्याला रेकी म्हणतात. सेम, एकच. तुम्ही ज्या कुठल्या ऊर्जेला, ज्या कुठल्या शक्तीला मानता. मला मागच्या काळामध्ये कोणीतरी म्हटलं की आम्ही कोणत्या ऊर्जेला मानत नाही बरं, मला हे असं काही आवडत नाही, मी फक्त माझ्या मारुती रायाला मानतो, म्हणजेच हनुमंतांना. ओके. तर मग आम्ही खूप छान प्रकारे त्यांना सांगितलं, यस तुम्ही त्यांनाच माना, आम्ही कुठं काय म्हणतो आहे, पण नक्कीच जी ऊर्जा तुम्हाला त्यांना स्मरण केल्यानंतर जी ऊर्जा मिळत आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही ऊर्जा घेत आहे, फक्त माना त्यांनाच, पण कशा प्रकारे तुम्हाला त्यांच्याकडून ही ऊर्जा घ्यायची आहे हे तर शिकून घ्या. जेवढी ऊर्जा जी आता तुम्ही प्रार्थना करून जे काही तुमच्या उपासना आहेत त्या करून घेत आहात, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात ऊर्जा तुम्ही वेगळं टेक्निक वापरून त्याच ऊर्जेकडून घेसाल ज्याला तुम्ही मानता. कारण कारण एकच आहे ना सर्व, शेवटी विश्व आहे. या विश्वामध्ये आपले देवी देवता, ज्या ऊर्जेला आपण मानतो त्या ऊर्जा म्हणजे काय तर ते सुद्धा ऊर्जा स्वरूपातच आहेत ना. म्हणजेच काय तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं बंधन नाही. काही जणांना असं वाटलं होतं की माझे सद्गुरू नाराज होतील, तर ते सुद्धा तुम्हाला हेच सांगत आहेत ना की तुझ्या आतील देवत्वाला शोध. जेव्हा आपण आपल्या आतील देवत्वाला शोधूया ना, तेव्हा आपण ज्या आराध्याला मानतो, त्या मारुतीला रायाला मानतो, हनुमंतांना मानतो, त्यांची ऊर्जा आपल्या आतमध्ये कशी आहे ना ते आपल्याला फिलिंग येणार. आणि आज आपण त्या ऊर्जेचा जेवढा वापर करत आहे ना, ते आपलं प्रोटेक्शन करतात, नक्कीच करतात, हेच सत्य आहे. पण आपण त्याच ऊर्जेचा, तुम्हाला त्यांच्याकडून शक्ती मिळते, नक्कीच मिळते, पण तीच शक्ती, त्या शक्तीचा वापर, ते जे तुम्हाला शक्ती देतात त्या शक्तीचा वापर तुम्हाला मोठ्या प्रमाणात कसा करायचा, स्वतःसाठी, इतरांसाठी, हे शिकणं म्हणजेच कुठेतरी ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपली नव्याने ओळख करून घेणं. तर नक्कीच हे थोडंसं कठीण भाषेमध्ये झालं, मी तुम्हाला सोपी भाषेमध्ये सांगते की आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये प्राण आहे, प्राणशक्ती आहे. एका श्वासाच्या भरवशावर आपण सर्वजण जिवंत आहोत. यस आहे. ही प्राणशक्ती, हा प्राणा, हीच ऊर्जा, या ऊर्जेचा वापर करून आपण आजपर्यंत आपले अनेक सारे कार्य केले आहेत. जसं आपण जिवंत राहणे, ओके, छोटे मोठे आजार आपले आपण दुरुस्त केले आहेत. आपण बायका कधी हाताला लागलं थोडस, कुठं पायाला कुठं खरचटलं तर लगेच डॉक्टरकडे जातो का? नाही. आपण काय म्हणतो, होईल ठीक. कारण आपल्याला वेळ कुठं असतो, डॉक्टरकडे जायला, आपल्याला वेळ कुठं असतो अनेक गोष्टींना. आणि पुढच्या ठीक आहे 2 4 8 दिवसांनी आपल्या जखमा, आपल्याला थोडासा चटका लागला, कुठं खरचटलं, जे काय असेल ते बरं झालेलं दिसतं. मग ते कशाने होतं, ते कसं होतं तर आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीनी, आपल्याच आतमध्ये असलेल्या हिलिंग पॉवरनी, म्हणजेच काय तर स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता. हिलिंग पॉवर म्हणजे काय, मराठीमध्ये स्वतःला दुरुस्त करणे, स्वतःला उपचार करण्याची जी आपल्या आतमधली क्षमता आहे, त्या क्षमतेने आपल्या जखमा भरल्या आहेत. यस, आपल्याला लागलं, इथं लागलं तर आपण काय करतो, थोडस दाबून धरतो हात, करतो असं. यस, म्हणजेच काय तर न कळतरित्या आपण या हाताने ब्रह्मांडीय ऊर्जा देत असतो या हाताला, आणि आपल्याला बरं वाटते, बरं वाटते ना. यस, तुमची दाढ दुखते आहे,
एखाद्याची दाढ दुखते आहे, आता माझा थोडासा कान दुखायला लागला, मला इथं कानाला हात लावा वाटेल की मला पोटाला हात लावावा असा वाटेल? साहजिकच मला कुठे हात लावावा असा वाटेल? पोटाला, कानाला. कानाला हात लावावा असं वाटेल. आणि जेव्हा मी असा कानाला हात लावेल तेव्हा मला कुठेतरी माझ्या वेदना कमी झाल्यासारखं जाणवेल. जाणवते असंच होते? यस. आपल्याला जेथे वेदना असतात तेथे आपण आपल्या हाताने थोडस त्याला स्पर्श करतो. मग आपण स्पर्श करतो याचा अर्थ काय? तर आपल्याला माहिती आहे की या हातामध्ये ती क्षमता आहे ऊर्जा पुरवण्याची. पण आपण कसं करतोय? न कळत करतो आहे. ओके, न कळत. आपण कळतपणे नाही करत आहे. पण जर का आपण थोडासा हात लावल्याने आपल्याला बरं वाटतं. वाटतं की नाही वाटत मला सांगा, असा अंगठा करा. वाटतं ना? यस. जर मग आपल्याला ते बरं वाटतं याचा अर्थ या हातात काहीतरी आहे. मग या हातात काय आहे? तर तीच क्षमता आहे जी तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आहे, जे आपण नकळतपणे दुरुस्त होतो. असे अनेक वेळा आपण डॉक्टरांकडे न जाता सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्या आपण दुरुस्त केल्या आहेत. मग आपण आतापर्यंत काय केला? तर या ऊर्जेचा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी वापर केला. एखादी गोष्ट मला हवी आहे, मी मागते आहे ब्रह्मांडाकडे, देवाकडे, मी मागते आहे आणि त्याच्यासाठी उपासना करते आहे आणि मला ती मिळते. ओके, म्हणजे काय झालं आहे? तर मी माझ्या आतील इच्छाशक्तीचा वापर करून त्या ऊर्जेकडून ती गोष्ट करून घेतली आहे. असं साध्य आहे ते? असंच आहे याचा अर्थ? यस. फक्त आपल्याला आता काय करायचं आहे? तेच करायचं आहे जे मी आतापर्यंत करत आले ना, तेच करायचं आहे. बाळ पडलं, खरचटलं, आपल्या जवळ येते आई, पाऊस झाला, अमुक झालं, आणि मग आपण काय करतो? फुंकर मारतो, हात फिरवून देतो. आणि कसं वाटते? बाळाला काय माहित असते की आई आपल्याशी गंमतच करून राहिली? बाळाला नसते माहिती. पण खरोखर ती आईची ऊर्जा त्या बाळाला पटकन जाते आणि बाळ झालं म्हणते ठीक, आणि दुळदुळ धावायला लागते. आपल्याला काय वाटते? याला कुठं काय लागलं होतं? हा ना आपल्या जवळ आला. कशासाठी? हा जे काय असेल ते फक्त त्याला दाखवायचं होतं किंवा लागलं हे सांगायचं होतं, पण नाही, बाळाला खरोखरच लागत असते आणि बाळ खरोखरच तुमच्या ऊर्जेने दुरुस्त होत असते. पण आईची ती ऊर्जा, आई घरातल्या कुटुंबातील लोकांची ती ऊर्जा एवढी सटल आणि एवढी छान असते ना की त्या बाळापर्यंत पटकन पोहोचते आणि पटकन त्याच्या वेदना हरण होते. आणि मुळात म्हणजे काय? तर त्याची घेण्याची क्षमता. तो निरागस असतो आणि तो तुमच्या जवळ येतो आणि मग म्हणतो मला लागला आहे, आणि त्या फुंकरवर त्याचा विश्वास असतो. त्याचा विश्वास असतो त्या फुंकरवर, तुम्ही फिरवलेल्या हातावर. त्याला माहिती असते की यांना दाखवलं म्हणजे माझं दुरुस्त होणार. आणि त्याचा तो विश्वास आणि तुम्ही दिलेली ऊर्जा एका क्षणामध्ये काम करतं. असंच झालं आहे. आता आपण इथे जेवढे जण बसलेला आहो ना, आपण 100 लोक, माझ्यासोबतही हेच झालं आहे. मी लहान असताना आणि माझं बाळ लहान असताना पण हेच झालं आहे. ओके, आपण जेवढे आहे तेवढं आपल्या आई बाबांनी आपल्यासाठी असंच केलं आहे आणि आपल्या मुलांसाठी सुद्धा आपण अशाच प्रकारे केलं आहे. बरोबर? असंच झालं आहे. मग आतापर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या की तुम्ही तुमच्या ऊर्जेचा वापर केला आहे. मला हे सांगायचं आहे की तुम्ही आतापर्यंत तुमच्या ऊर्जेचा वापर केला आहे आपल्या आजारांमध्ये आजार दुरुस्त करण्यासाठी. मग ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजे काय? तर ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजे माझ्या आतमध्ये असलेली शक्ती, माझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा, माझ्या आतमध्ये असलेला प्राणशक्ती, ती जैविक ऊर्जा. या ऊर्जेचा आजपर्यंत मी माझ्या आरोग्यासाठी, माझ्या मानसिकतेसाठी, माझ्या कार्यक्षमतेसाठी, माझ्या आर्थिक प्रश्नांसाठी आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी मी या ऊर्जेचा वापर केला आहे. मग याच ऊर्जेचा, याच प्राणशक्तीचा वापर अजून मोठ्या प्रमाणात कसं करावं आणि माझ्या आयुष्यामध्ये आज आहे त्यापेक्षा खूप छान बदल कसा घडवून आणावा, हे शिकण्याचं टेक्निक, पद्धती म्हणजे रेकी शिकणे. म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होणे, हेच म्हणजे रेकी. कारण ही ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा तर तुमच्या आतमध्ये आहेच. फक्त त्याचा वापर कसा करायचा परिपूर्णपणे आपल्याला माहिती नाही. जसं आता तुम्हाला एक उदाहरण सांगते.
पूर्वी आपण लहान होतो असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया 50 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी अनेक खेड्यागावांमध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती. होती का? नाही. तेव्हाचं आयुष्य आणि आताचं आयुष्य वेगळं आहे. येस. तेव्हा एक दिवा लावू दे आणि तो आयुष्याचा स्ट्रगल करू दे, अनेक साऱ्या गोष्टी होत्या. होत्या. येस. उन्हाळ्यामध्ये पंखा हाताने वापरणे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या सगळ्या माहिती आहे. तिथे आपण वेळ नाही गमवू. तर तेव्हाचं आयुष्य आणि आज रोजी खेड्या गावामध्ये इलेक्ट्रिसिटी गेली आहे. तर आताचं आयुष्य केवढा फरक पडला आहे. आता काय झालं आहे, तर त्या नव्या टेक्नॉलॉजीचा इलेक्ट्रिकचा वापर केला आहे आणि काय झालं आहे, आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण नखशिखांत बदल झाला आहे. आता तर आपण इलेक्ट्रिकवर गाड्या सुद्धा चालवतो आहे, गाडी सुद्धा चार्ज करतो आहे. अनेक साऱ्या गोष्टी अक्षरशः ज्या छोट्या छोट्या गोष्टींना खूप वेळ लागायचा, पाटा वरवंटा अनेक 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 गोष्टींना आता क्षणार्धामध्ये आपण मिक्सर फिरवतो. सगळे सर्वसामान्य आहेत म्हणून छोट्या छोट्या गोष्टी सांगते आहे. ओके. ज्या गोष्टीला कपड्यांसाठी आपल्याला खूप मेहनत लागायची, वॉशिंग मशीन आहे, बटन आहे, लवकरात लवकर ते कामं होतात. म्हणजे काय, तर काम तेच होते आहे, फक्त नव्या टेक्निकचा वापर केल्यामुळे कामं लवकरात लवकर होत आहेत आणि आपलं जीवन कसं झालं आहे, सोपी झालं आहे. झालं आहे. येस. हीच ती ऊर्जा तेव्हा पण आपण वापरत होतो, आता पण वापरत आहे. आता काय आहे, तर तो प्रकाश तेव्हा दिव्याच्या स्वरूपामध्ये होता, आता आता हा प्रकाश लाईटच्या स्वरूपात आहे. फरक आहे दोन्ही प्रकाशामध्ये. येस, फरक आहे. कारण नव्या टेक्नॉलॉजीचा वापर केला. तेव्हा एक दिवा, एक प्रकाश निर्माण करण्यासाठी खूप वेळ लागायचा. रॉकेल, चिमणी, माचीस आणि प्रकाश सुद्धा कमी असायचा ना कमी. आता एक बटन, टुपकन आणि प्रकाश. एका क्षणार्धामध्ये मोठा प्रकाश आहे. म्हणजेच काय, तर फक्त टेक्निकचा वापर केला आपण, वेळ आणि आपली मेहनत दोन्ही गोष्टी कमी केल्यात. सेम ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर आपण अशाच प्रकारे कार्य करत असतो. काय, तर या नव्या टेक्निकचा वापर करतो आणि आपल्याच आतील ऊर्जेचा आपण नव्याने शोध घेतो. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुललासी. तेच हनुमंत जे मी तुम्हाला सांगितले बघा, तेच हनुमंत सुद्धा त्यांच्याकडे असलेल्या ऊर्जेचा त्यांना विसर होता. त्यांना नव्हतं माहित त्यांच्या आतमध्ये काय काय क्षमता आहेत तर. आणि जेव्हा ज्या क्षणी जामवंतांनी त्यांना आठवण करून दिली त्यांच्या आतमध्ये असलेल्या ऊर्जांची, त्यांच्या आतमध्ये असलेल्या क्षमतांची, तेव्हा काय झालं होतं, त्यानंतरचं रामायण सर्वांना माहिती आहे. माहिती आहे ना सर्वांना. यस. त्यानंतर त्यांना त्यांच्या क्षमतांची आठवण झाली आणि मग त्यांचा पुढचा मार्ग सोपी झाला. सेम अनेक क्षमता आपल्या आतमध्ये सुद्धा आहेत. ते तर देव होते, त्यांना जर त्यांच्या क्षमतांचा विसर पडू शकतो, त्यांना सुद्धा कोणीतरी ते आठवण करून देऊ शकतो, तर मग आपल्याला नाही, आपल्यालाही विसर पडलेला आपल्या क्षमतांचा आपण पुन्हा नव्याने त्यांच्यासोबत आपण आपली ओळख करून घेऊ शकतो आणि त्या वापरू शकतो. यस, माझ्या आतमध्ये असलेल्या क्षमतांचा मी विकास करणे, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडून, किंवा आपण असं म्हणूया, काही लोकांना रेकी या शब्दाचीच एलर्जी आहे, तर आपण असं म्हणूया, या ब्रह्मांडीय ऊर्जा सोबत जुडून मला माझ्या क्षमतांचा विकास करायचा आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये छान बदल घडवून आणायचा आहे. हीच ती ऊर्जा, हीच ती ऊर्जा. आता आपण थोडासा हा विचार करूया की मग मी म्हणते, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये बदल होतो, आपण आरोग्य संपन्न होऊ शकतो. तर मग हे आरोग्य संपन्न होणं हे काय आहे आणि कशा प्रकारे यावर कार्य केलं जातं. तुमच्या चेहऱ्यावरचे जरा हावभाव छान हसरे असले ना, तर मला असं वाटेल की मी जे बोलते ते तुम्हाला समजते. तुम्हाला टेन्शन येत असेल तर मग मला पण टेन्शन येईल. हा, तर तुमच्या माझ्या आतमध्ये असलेल्या या ऊर्जेसोबत आपल्याला
छान ओळख करून घ्यायची आहे आणि आपल्या क्षमतांचा विकास करायचा आहे. आपल्याला अजून चांगल्या प्रकारे आज मी माझ्या ऊर्जेचा जेवढा वापर करत आहे त्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे वापर करणे म्हणजे या ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत एकरूप होणे. हा, कुठं काही जादू टोणा नाही बरं. भूत प्रेत बाधा आत्मा याच्यासोबत एवढाही संबंध नाही बरं. आपल्याच सोबत संबंध आहे. हे जे काही आहे ना, हा सगळा संबंध कोणासोबत आहे? आपल्या सोबत, आपल्या आतल्या ऊर्जेसोबत. ही ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे आणि ब्रह्मांडी ऊर्जा सोबत एकरूप झाल्यानंतर मॅडम तुमच्यासाठी काही करणार नाही आहे. तुम्ही तुमच्या क्षमतांचा विकास करणार आहात. तुम्हीच आहात तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे. काय कारण मेडिटेशन कोण करणार? मी 2 मिनिट माईक ऑन करते. तुम्हाला तुम्हाला अनम्यूट करते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर मेडिटेशन कोण करणार आहे? आम्ही आम्ही करणार. आम्ही म्हणजे आम्ही कर मी 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 स्वतः करणार. मग मी बदल करणार. कधी होणार? माझ्यात होणार. माझ्यात होणार. आयुष्य कोणाचं आहे? माझं. त्याला बदलवण्याची किंवा त्याला आज आहे त्यापेक्षा सुंदर प्रकारे जगवण्याची जबाबदारी कोणाची आहे? माझी. येस. रिझल्ट कोणाला येणार त्या मेडिटेशनचा? मला. मला मला रिझल्ट येणार. तुम्ही मेडिटेशन करसाल तुम्हाला रिझल्ट येणार. फक्त कमिटमेंट एवढी राहणार आहे तुमची माझ्यासोबत की तुम्ही मेडिटेशन करणार. का? कारण तुम्ही मेडिटेशन यासाठी करणार की तुम्ही मला शब्द दिला आहे म्हणून नाही. तुम्ही मला शब्द दिला आहे म्हणून नाही. तर या जगामध्ये येत असताना हे शरीर तुम्हाला जे मिळालं आहे ना राहायसाठी, या शरीराची काळजी घेणार हा शब्द तुम्ही ज्याने तुम्हाला इथं पाठवला आहे त्याला दिलेला आहे. होते का? तुम्ही 2 वर्षाचे होते तेव्हाच तुमचं शरीर, 5 वर्षाचं होतं तेव्हाच तुमचं शरीर, 15चे होते तेव्हाच तुमचं शरीर, 20, 25, 30, 35 आणि काही लोक आता 60, 70चे पण आहेत आपल्या इथं. तर ते शरीर आहे का तुमचं? ते बदलत गेलं? चेंज झालं ते शरीर? तेच शरीर आहे माझंही असं कोणाला वाटते? नाही. आपणच आपल्या लहानपणीचा फोटो ओळखू शकत नाही अनेक वेळा. तर आपण स्वतःमध्ये बदल घडत येतो. आपण जसं जसं मोठं होत जातो तसं तसं स्वतःमध्ये बदल घडत जातो. बघा, आपलं हे शरीर आहे, हे स्वतःला तंदुरुस्त ठेवतं. यामध्ये क्षमता आहे स्वतःला दुरुस्त करण्याची, दुरुस्त ठेवण्याची, तंदुरुस्त ठेवण्याची. पण ना आजकाल आपण कुठं सगळ्या गोष्टींचं काय म्हणूया, कुठं प्रदूषण, कुठं काय खानपान जे काही आहे ते सगळं आपण निसर्गाला, आपण सगळ्या गोष्टींना दोष देऊ नये, पण कुठेतरी काही गोष्टी बिघडत आहेत. तर आता आपलं कर्तव्य आहे की या घराची, जे घर मला राहायला मिळालेलं आहे याची मी काळजी घ्यावी. याला घर यासाठी म्हटलं मी की आपलं घर असते, आपलं घर, आपला बंगला, आपली झोपडी, ती आपली जशी आहे तशी तिची आपण काळजी घेतो ना दररोज. सकाळ संध्याकाळ झाड लोट, साफसफाई सगळं सगळं आपण करतो. आपल्या घरामध्ये एखादं काही कचरा असलं, काही किडा किटकुल काही, तर आपल्याला नाही आवडत. आवडते? नाही. आपण बाहेर टाकतो. दररोज अनेक जण दररोज सकाळ संध्याकाळ छान पूजा अर्चा करतात. दररोज सकाळ संध्याकाळ आमच्या खेड्यामध्ये त्याला छान दिवाबत्ती म्हणतात, ते करतात ना. मग आपल्या घरासाठी आपण एवढं करू शकतो, जे घर आपण इथं बांधलं आहे, पण त्या परमपिता परमेश्वराने आपल्याला राहायला हे घर दिलं आहे. या घराला आरोग्य संपन्न ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? कोणाची आहे? माझी स्वतःची. एका नाही आपली. याबद्दल मनापासून धन्यवाद. याला
याला दुरुस्त ठेवण्याची जी जबाबदारी आहे ती माझी स्वतःची आहे. मग यासाठी मला काय करावं लागतं, तर मला करावं लागतं फक्त आणि फक्त ध्यान धारणा, थोडीशी ध्यान धारणा आणि दिवसभर काम करा वाटल्यास. ओके. पण आपण काय करतो आहे, तर स्वतःवरचं प्रेम थोडस कमी झालं आहे. कुठंतरी सेल्फ लव्ह, डोळसपणे सेल्फ लव्ह नाहीये असं म्हणूया. आंधळेपणाने प्रेम करतोय स्वतःवर. डोळसपणे जर प्रेम केलं तर दररोज थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया. खूप काही करण्याची गरज नाही आहे, काही कठीण नाही आहे. दररोज 30-40 मिनिट तर कोणीही स्वतःसाठी काढू शकते. मी तुम्हाला असं नाही म्हणणार की तुम्ही ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडला आणि आठवडाभरामध्ये एकदम सगळ्या आजारापासून मुक्त झालात, नाही म्हणणार. जादू नाहीये. आठवड्याभरामध्ये तुमच्यामध्ये एवढा बदल होऊन जाणार की तुम्ही पहिले होता ते स्वतःला विसराल आणि तुम्ही एकदम आरोग्य संपन्न व्हाल, असं नाही म्हणत मी. पण मी एवढं मात्र म्हणते, जेव्हा तुम्ही पहिलं ध्यान करसाल, पहिलं मेडिटेशन करसाल, त्या क्षणापासून, त्या पहिल्या मेडिटेशन पासून तुमच्या स्वतःमध्ये बदल होण्याची एक 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 पायरी तुम्ही चढत जासाल, एवढं मात्र नक्की होणार. तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टर्स लोक सुद्धा 2 भागांमध्ये आजारांची विभागणी करतात, प्रत्येक डॉक्टर्स. आणि हे आहेच, स्पेशली डॉक्टर सुद्धा आहेत स्पेशलिस्ट म्हणून, एक मानसिक आणि एक शारीरिक. ओके. मानसिक आजार, शारीरिक आजार आहेत. यस. तुम्हाला हे माहिती आहे का की या जगामध्ये जेवढे आजार आहेत त्या आजारांपैकी 80% आजार हे फक्त आणि फक्त विचारांमुळे निर्माण होतात. 10% आजार हे आता कसं वातावरण सुरू आहे, व्हायरल इन्फेक्शन, कुठे काही किटाणू, काय 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 म्हणूया आपण, एखादा जीवाणू निर्माण झाला, अमुक डमुक टमुक, ह्या सगळ्या वेगवेगळ्या कारणांनी तयार होतात. ते किती आहेत? 10%. आणि उरलेले 10% खरे आजार आहेत की त्या ते कसे निर्माण होतात, शरीरात कुठून येतो, काय होतो, काही कळत नाही, पण ते निर्माण होतात. ओके. म्हणजे कुठेतरी ते निर्माण होणारे आजार आणि हे बाहेरून येणारे आजार, हे 20% आजार सोडले तर उरलेले 80% आजार हे इथून निर्माण होतात. आणि मग म्हणून मी तुम्हाला म्हणते, काय हो, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडसाल ना तर आरोग्यामध्ये सुधार होणार. मला काही लोक एवढं छानपणे डायरेक्टच डील करतात माझ्यासोबत. काय माहितीये का, मॅडम आम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे पण ना मला अमुक अमुक झालेला आहे, सांगा दुरुस्त होणार का. मला सांगा, मॅडम कसे सांगणार दुरुस्त होणार का, तुम्ही किती तेथे स्वतःसाठी काम करणार हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण एवढं मात्र नक्की की आपण हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जसे जुडसाल ना तसे तसे तुम्हाला ग्रुपची एनर्जी मिळणार. आम्ही तुमच्यासाठी योग्य मार्गदर्शन करूया, आपण डॉक्टरचा पण सल्ला घेऊया. काय आणि आजारावर काय आपल्याला कार्य करता येते, डॉक्टरची गोळ्या औषधी बंद करा असं नाही कधीच सांगितलेलं ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर. पण पण डॉक्टरच्या ट्रीटमेंटला सपोर्ट म्हणून जर या ऊर्जेचा वापर केला तर एखादी गोष्ट आठवड्यामध्ये जी दुरुस्त होणारी आहे ती 4 दिवसात होणार, एवढं मात्र नक्की. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी आज सांगते, आज रोजी जवळजवळ, आता आम्ही स्पेशल एक मीटिंग घेणार आहे तेव्हा लक्षात येतील, आमच्याकडे आता आज 30 डॉक्टर आहेत जे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडले आहेत आणि त्यांनी सुद्धा खूप छान अनुभव घेतला आहे. आता सर्वात महत्वाचं असं की हा एक रेकी हिलर हा डॉक्टर नाही. आम्ही डॉक्टर नाही आहे, काय मी डॉक्टर नाही, पण डॉक्टर्स हे, अनेक डॉक्टर्स हे रेकी हिलर असतात. कारण त्यांना सुद्धा त्यांच्या ऊर्जेचा वापर जर अजून मोठ्या प्रमाणात केला तर त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये येणारा जो रिझल्ट आहे तो लवकरात लवकर ते अनेक रुग्णांना देऊ शकतात. आणि जे मी तुम्हाला आता म्हटलं की अनेक आजार, 80% आजार हे इथून निर्माण झालेले असतात, तेथे डॉक्टरी इलाजासोबत जेव्हा हिलिंग हा प्रकार वापरला जातो तेव्हा खूप छान खूप छान खूप छान रिझल्ट येतात. आणि हे सगळे रिझल्ट आणि हे जे मी विश्वासाने बोलते आहे ना ते
आलेल्या अनुभवावरून मी बाहेर एखाद्याला एखादा अनुभव आला आणि तो मी सांगितला असं कधी होत नाही. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये ज्या ज्या गोष्टीचं शेअरिंग झालेलं आहे तोच अनुभव मी तेवढ्या विश्वासाने सांगू शकते. आणि म्हणून मी तुम्हाला नक्कीच म्हणेल, हो, आरोग्यामध्ये सुधार करण्यासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला खूप मदत करेल, नक्कीच मदत करेल. आपण पॉझिटिव्ह राहूया, आपण त्या ऊर्जेला त्या प्रकारे घेण्याचं शिकूया आणि आपली घेण्याची क्षमता आपल्याला खूप सुंदर प्रकारे पुढे नेणार, पुढे नेणार, पुढे नेणार. मग आपण काय करतो नेमकं हे तुम्हाला आता सांगते. कसा बरा आरोग्यात बदल होणार, कसा होणार? कारण आता पहिले सांगितलं आहे की 80% आजार हे येस. मग बदल कसा होणार? तर बदल कसा होणार हे बघा, आध्यात्मिक ऊर्जा आपण घेणार, नव्या टेक्निकने घेणार. त्यामुळे काय तर ऊर्जा घेण्याची आपली क्षमता कमी वेळेमध्ये जास्त प्रमाणात कशी खेचून आपण ऊर्जा घेणार हे शिकणार. जी प्राणशक्ती आज मी घेते आहे या ब्रह्मांडाकडून, ती मी 30 ते 35% घेते आहे आणि त्याचा उपयोगही तेवढाच करते आहे. ती मी मोठ्या प्रमाणात प्राणशक्ती कशी ग्रहण करावी, ही आध्यात्मिक ऊर्जा कशी ग्रहण करावी हे मी शिकत आहे. आणि जसं मी हे घेणार बघा, हा, या ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा आम्ही घेत आहे, घेत आहे, घेत आहे, घेत आहे, घेत आहे. ही ऊर्जा आम्ही घेत आहे आणि ही ऊर्जा घेत असताना ही आध्यात्मिक ऊर्जा आहे आणि आम्ही मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ज्या अफर्मेशन आणि ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करत आहे. माझ्या शरीराला, माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवाला त्याला कशा प्रकारे कार्य करायचं आहे प्रोग्रामिंग होत आहे. म्हणजे मानसिक दृष्ट्या सुदृढ होण्यासाठी तो प्रयत्न केला जात आहे. आणि आरोग्यशास्त्रानुसार सुद्धा त्या प्रत्येक अवयवाला कशा प्रकारे अजून जास्त सक्रिय, खूप छान प्रकारे कार्य, प्रत्येक अवयव सुदृढ आणि तंदुरुस्त कसा होणार या दृष्टीतून त्या सगळ्या गोष्टी, त्या टेक्निक डेव्हलप केलेल्या आहेत. त्या टेक्निक अशा आहेत, त्या टेक्निक आहेत आध्यात्मिक, मानसिक आणि आरोग्य वैद्यकीय शास्त्र, च्या तीनही शास्त्रांच्या एकत्रीकरणाने केलेलं हे सगळा अभ्यास आहे. आणि सेम जे तुम्हाला सांगलं, कुठं काही अंधश्रद्धा नाहीये, जे काही आहे ते सायन्स आहे, जे काही आहे ते सायन्स आहे. फक्त हे विज्ञान आध्यात्मिकतेसोबत जोडून केलेलं आहे. जे काही आहे ते मानसशास्त्र आहे. आणि म्हणून तेवढ्याच विश्वासाने सांगते, हो, नक्कीच जे जे आजार आपल्याला मानसिक तणावातून किंवा आपल्या विचारांमुळे निर्माण झाले त्यावर तर खूप छान प्रकारे ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर खूप छान प्रकारे रिझल्ट येतातच. मग काही आजार जे आता आपण बोललो आहे की आरोग्याचे आहेत, तर तेथे डॉक्टरी ट्रीटमेंट सोबत जेव्हा आपण हिलिंग घेतो तेव्हा आपली दुरुस्त होण्याची क्षमता वाढते, वेळ कमी लागतो, मग तो आजार कुठलाही असू दे. तर अशा प्रकारे आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर आरोग्याच्या समस्यांवर आपण उपाय करू शकतो का? आपलं आरोग्य आपण दुरुस्त करू शकतो का? तर हो, आपलं आरोग्यही आपण दुरुस्त करू शकतो आणि आपल्या आरोग्याचा प्रश्न आपण सोडवू शकतो का? तर तुम्ही जर ऊर्जेचा पुरेपूर वापर केलात तर तुमचं आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याची जबाबदारी ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी घेऊ शकते. कारण या ब्रह्मांडाकडे भरभरून आहे, भरभरून आहे, भरभरून आहे. आपली घेण्याची क्षमता कमी आहे. आपण या ब्रह्मांडाकडून ऊर्जा खेचण्याची आपली क्षमता वाढवणार आहे. ती खेचलेली ऊर्जा पचवण्याची या शरीराची क्षमता वाढवणार आहे. या मनाला योग्य ते प्रोग्रामिंग करणार आहे. आणि बघा, अनेक लोकांना भीती असते, मग आता ना वातावरण बदल झाला की मी आजारी पडते मॅडम, वातावरण बदल झाला की मी आजारी पडते मॅडम. आता या वर्षी आमच्या सेशन मध्ये जेवढे लोक सध्या आहेत यापैकी कोणीच वातावरण बदल झालाय ना त्यामुळे आजारी पडलं नाही. कारण आम्ही तेच सांगलं आहे की वातावरण बदल दरवर्षी होणार आहे, प्रत्येक ऋतूमध्ये बदलणार आहे. त्याचा माझ्या शरीरावर परिणाम किती होऊ द्यायचा हे माझ्या शरीराने ठरवायचं आहे.
ती क्षमता मला स्वतःमध्ये निर्माण करायची आहे की बदललेल्या वातावरणाचा माझ्यावर किती नकारात्मक परिणाम होणार आणि किती नाही होणार. या सगळ्या गोष्टी ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत जुळल्यानंतर आपण शिकत असतो. नक्कीच आपणही या ऊर्जेसोबत ओळख करून घ्या आणि कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की मला विचारू शकता, पण 2 प्रश्न घेणार, कारण काही अनुभव शेअरिंग पण घ्यायचे आहेत. काही प्रश्न आहे? नवीन लोकांचा काही प्रश्न आहे? थँक्यू. ओके, नवीन लोकांचे प्रश्न येईपर्यंत घाबरू नका. तुमच्या प्रश्नाला छान प्रेमानेच उत्तर दिलं जाईल. कडक वाटते तरी मॅडम काही कडक नाहीये. ओके, तर डॉक्टर प्रज्ञा आपल्यासोबत बोलत आहेत. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. बोला ताई. माझं इंट्रोडक्शन देते. मी डॉक्टर प्रज्ञा मोहन बलकर. मी एक आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहे. गेले 22 वर्षांपासून मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे. आणि आयुर्वेदिक मध्ये येण्यासाठी थोडंसं इंट्रोडक्टरी, की आयुर्वेदात मी सहजच नाही आली, अचानकच पडली येऊन. म्हणजे अशी गोष्ट घडली की, म्हणजे हा म्हणतो आपण की हा मास्टर प्लॅन आहे किंवा ऊर्जेचा प्लॅन आहे, आपल्याला कुठं नेऊन सोडायचं ते आपल्या हातात काहीच नाहीये. लहानपणापासूनच माझं स्वप्न एक होतं की मला डॉक्टर बनायचं. माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं डॉक्टर बनायचं. तो एमबीबीएस डॉक्टर असतो का, बीएचएम असतो का, बीएमएस असतो, हे काही माहित नव्हतं. फक्त डॉक्टर म्हणजे डॉक्टर. तर ते स्वप्न घेऊन जेव्हा 12वीला आवाज येतो मॅडम? येस, थोडासा क्लिअर नाही येत आहे पण प्रज्ञाताई. आता येतं मॅम? येस, आता बरोबर आहे. हा. तर डॉक्टर बनायचं होतं. ऊर्जेच्या मनात काहीतरी वेगळं असेल. ही ऊर्जा काय आहे हे नंतर मला कळलं. आता मला त्या गोष्टी रिअलाइज होत आहेत, जसे जसे एक एक गोष्टी पुढे आल्यात तसं. तर मार्क कमी पडल्यामुळे मला बीएमएस ला ऍडमिशन घ्यावं लागलं. ते कोणीतरी आलं, सांगितलं बीएमएस ला ऍडमिशन घ्या. बीएमएस काय असतं हे काहीच माहित नव्हतं. आणि जेव्हा ऍडमिशन झालं, मी इंग्लिश मीडियम मधून शिकलेली आणि तिथे गेल्यानंतर सगळं संस्कृत, हिंदी, मराठी. त्याच्यामुळे पहिलेच तिकडे बोंबलले की अरे हे कुठे आलो आपण, एका सनातन कुठल्या इन्स्टिट्यूटला येऊन पोहोचलो. शेंडीवाले आमचे एक मास्तर होते संस्कृत शिकवणारे, आणि आमच्या जे प्रिन्सिपल होते हरिप्रसादजी शर्मा, त्यांनी पहिलं लेक्चर, वेलकम लेक्चर घेतलं. त्यांनी म्हटलं आपने जरूर कोई पुण्य कर्म किया है इसलिए आप आयुर्वेद में आए हो. आणि म्हणतं पुण्यकर्म, नक्कीच पापकर्म केलंय म्हणून आपण इकडे आलोय. हे काय आहे, हे काय शिकवतायत? असं करत असताना कळलं नाही फर्स्ट इयर कसं गेलं, अभ्यास काय शिकवतात काय करतात माहित नाही. कसं तरी परीक्षेपर्यंत पोहोचलो. आणि त्यानंतर माझी जी मैत्रीण आहे डॉक्टर पूनम, तर कुठेतरी पेपरमध्ये रेकी बद्दल वाचलं होतं. अशा पद्धतीने मी रेकीशी इंट्रोड्यूस झाले. तेव्हा रेकी 1 आणि 2 केलं. तेव्हा थोडेसे जसं माहित होते तसे अनुभव, की कोणाला दुखलं हात लावायचा की दुखणं थांबतं, इथपर्यंत तुटकं मुटकं आम्ही शिकलो होतो. त्यानंतर ह्या ऊर्जेचा उपयोग मला जसा जमेल तसा मी करत होते. इनफॅक्ट माझ्या प्रेग्नन्सी मध्ये पण केला. माझ्या बाळाचा इश्यू होता त्यावेळेस, प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली. तो सुखरूप होता, सुखरूप आहे. पण हे माझ्या लक्षात आलं की ही कुठली तरी एनर्जी आपल्याला हेल्प करत आहे. मग त्यावेळेस मला तर खास होतं की, आणि अनेक अडचणी, म्हटलं आपण रेकी शिकलो तर मग मला ह्या अडचणी का? पण पुढपर्यंत मी जाऊ शकत नव्हते कारण मार्गदर्शन करणार कोणी नव्हतं. आणि हे करत असताना मी जसंच पुढे जायला सुरुवात केली, सेकंड टाइम मी रेकी 1, 2, 3 एक मला हिलर भेटल्या, रेकी हिलर, त्यांच्याकडून शिकले. पुढे प्रॅक्टिस नाही. त्यानंतर 2019ला असा प्रसंग घडला. माझे मिस्टर खूप आजारी झाले. त्यावेळेस परत मला रेकीची आठवण आली, नाही की काहीतरी आपण केलं पाहिजे.
त्यांना हिलिंग मी देत होते. त्यामुळे मला खूप सारे मार्ग मोकळे झाले. त्यांनी पूर्ण ते बरे त्यावेळेस होत होते नाही होत होते ते मला काहीच माहित नाही. पण मला एवढं मात्र कळत होतं की आपल्या अवतीभोवती खूप निगेटिव्ह ऊर्जा आहे, त्याचं काहीतरी आपण उपाय केला पाहिजे. म्हणून मी रेकी थर्ड त्यावेळेस जो जे पण शिक्षण होतं ते मी घेतलं, तेही तिथंच थांबलं. पण मी म्हटलं की नाही, मला अशी कोणीतरी व्यक्ती हवी आहे की जे मला पूर्णत्वापर्यंत पोहोचवेल. आणि मी खूप एकदा मनातल्या मनात ते बंद होतं, वाद होता. देवाला किंवा जी ऊर्जा होती त्याला प्रार्थना केली की मला माझ्यासाठी अशी कोणी व्यक्ती नाही आहे का की जी मला व्यवस्थित असं शिकू शकेल. युट्यूबवर बघितलं होतं पण ते रिलेट होत नव्हतं. योगायोगाने शीतल गायकवाड त्यांच्याशी माझं बोलणं झालं, जे आता ग्रँड मास्टर करत आहेत. त्यांनी मंजुश्री मॅडमचं नाव सांगितलं. मी म्हटलं हे बघ माझं 30 पर्यंत झालं, आता मला काही करायचं नाहीये, नाही करू शकत मी. म्हणे मॅडमना एकदा तुम्ही जॉईन करा अँड देन यू सी. जॉईन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही, जे आपण शोधत होतो कदाचित हे तेच आहे. तिथे पण पूर्ण विश्वास नव्हता माझा त्यावेळेस, पण म्हटलं बघूयात ना, आलोय तर करून पाहूया. आणि जेव्हा अटेन्मेंट घेतलं मी फर्स्ट सेकंड थर्ड डिग्री पर्यंत, तर सुरुवातीला खूप सारे गोंधळ झाले. मी म्हटलं, आणि नेहमी माझ्या आयुष्यामध्ये अशी काही गोंधळ व्हायची जेव्हा मी रेकी करायची, तेव्हा खूप जास्त कचरावर जमा झाल्यासारखं वाटत असे. की म्हटलं आपण नक्की करतोय का, ही रेकी खरंच मला मदत करतेय का. म्हणजे हे द्वंद्व चालायचं. पण या ह्याच्यामध्ये हळूहळू मी जशी शांत झाले तसं माझ्या लक्षात आलं की जी निगेटिव्हिटी आहे ती हळूहळू मला पॉझिटिव्हिटीकडे नेली. जसंच मी सांगितलं होतं की माझा ऍक्सिडेंट होता होता खूप मोठा ऍक्सिडेंट होऊ शकला असता. पण त्यावेळेस पण मी निगेटिव्ह गोष्ट विचार केला की अरे मी रेकी जर मी सिम्बॉल देत होते, मी हे करत होते, तर असं का घडावं. पण शांत झाल्यावर लक्षात आलं की पुढे काहीतरी अघटित होणार होतं, त्या ऊर्जेने मला वाचवलेलं आहे. फिजिकल जे काही माझ्या त्रास आहेत त्या बाबतीत पण की सतत काही ना काहीतरी होतं. त्याला इन्व्हेस्टिगेशन सगळं 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 झालेलं आहे. आता मी डॉक्टर असल्यामुळे कुठलीच गोष्ट सोडत नाही. पण शारीरिक दुखण्याचे कुठलेच सिमटम्स होते, पण एक डायग्नोसिस असं काहीच नाही. म्हणजे आपण मगाशी मॅडम पण म्हटल्या की 80% ऑफ आजार जे असतात हे मानसिक असतात. म्हणजे आपले विचार विचार बनाय जिंदगी, बरोबर. तर आयुर्वेदामध्ये पण ही गोष्ट सांगितली की ट्रीटमेंट जी आहे ही फक्त शरीराचीच नाही, तर शरीर, मन आणि आत्मा. तर आत्म्याचं जे काही ट्रीटमेंट आहे ती आपल्याला काही क्लिनिक नाही आहेत असे आत्म्याचं हिलिंग करण्यासाठी किंवा ट्रीटमेंट करण्यासाठी, चला माझा आत्मा दुखतो आता मी ट्रीटमेंट घ्यायला जाते. तर हे जे काही ऊर्जा आहे ही जे काही चॅनलाइज करायचं आहे की हे तुम्ही क्लिनिक म्हणू शकता की तुमच्या आत्म्यावर उपचार करण्यासाठी, एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी मिळण्यासाठी, आणि शारीरिक, मानसिक आणि आत्मिक किंवा आध्यात्मिक ऊर्जा जेव्हा प्रॉपर एका लेवलवर जातात तेव्हा तुम्हाला आरोग्य मिळतं आणि तुम्ही तुमचा पुढचा प्रवास सुकर होऊ शकतो. तर असे मला अनुभव आलेत की घरामध्ये माझ्या वडिलांची तब्येत, माझ्या मिस्टरांची किंवा माझ्या मुलाची, की वडील माझे, त्यांना पार्किन्सन्स आहे, ते कुठलेही ट्रीटमेंट घ्यायला तयार नाही. बरं, मी इथे रोज सेशन्स अटेंड करते, मेडिटेशनला मी हजर असते सकाळच्या. तर हळूहळू मला पॉझिटिव्ह बदल झाला की ते ट्रीटमेंटसाठी तयार झाले. ते चिडणं होतं ते हळूहळू कमी झालं. पण डायरेक्टली मी हिलिंग त्यांना करत नव्हते. तरी सुद्धा हे जे काही हिलिंग प्रोसेस माझ्या घरामध्ये मी सुरू केली, म्हणजे होम हिलिंग म्हणा किंवा जे पण मला जेवढं माहित होतं ते, त्याच्याने हे खूप चांगला पॉझिटिव्ह बदल आमच्या आयुष्यामध्ये घडलेला आहे. त्यासोबत छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण खूप स्ट्रेस घेतो, टेन्शन असतं, तर माइंड मॅनेजमेंट जे आहे ही रेकीमुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे होते. एकदा तुम्ही माइंडला मॅनेज केलं तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. तर हे, आणि मी मंजुश्री मॅडमचे नेहमीच आणि आयुष्यभर मी आभार मानत राहील की त्यांनी हा खूप चांगला वसा घेतलेला आहे, खूप चांगलं व्रत आहे त्यांचं, की त्यांनी खूप लोकांच्या आयुष्यापर्यंत, आत्म्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि हे खूप चांगलं कार्य त्या करत आहेत. आणि आम्हालाही असं वाटतं की
आपलाही खारीचा वाटा असावा ह्या गोष्टींमध्ये, की आपण शेअर करावा आपल्याला स्वतःला जे अनुभव आलेले आहेत ते दुसऱ्यांना शेअर करून त्यांना नक्कीच त्यांच्या अडचणींमध्ये जे काही आहे त्याच्यात मदत करावी. अजून बस एवढंच. अजून सुचलं तर मी नक्कीच बोलेन. पण मी ब्रह्मांडीय ऊर्जेची नक्कीच खूप आभारी आहे. मॅडमची मी खूप आभारी आहे. खूप धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच खूप छान. डॉक्टर प्रज्ञा, तुम्हाला रेकी आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जोडण्याच्या अगोदर, एका महिन्या अगोदर आणि आता काय बदल वाटतो स्वतःमध्ये? हा, सगळ्यात महत्वाचा बदल हा की मला खूप झोप यायची. म्हणजे मला असं इतकी एनर्जी मध्ये मी लो असायची ना, की माझी रात्रभर जरी झोप झालेली असली ना तरी सकाळी उठल्यावर असं वाटायचं कुठेतरी झोपून द्यावं. ते कसं तरी चार्ज होऊन मी ड्युटीला किंवा माझे जे काही काम आहेत त्याला मी, म्हणजे ते म्हणतात ना आपण डिझेल गाडी, की जरा स्टार्ट व्हायला वेळ लागतो पण एकदा सुरू झाली की एकदम दमदार. पण ह्या ज्या काही गोष्टी होत्या की मी नाही करू शकायची. झोप म्हणजे मला कायम अपुरीच वाटायची. पण महिन्याभरापासून असं झालंय की मी सकाळी 5 वाजता उठतेय. 5 वाजेपासून रात्रीचे 11-12 पर्यंत मी काम करत असते आणि मला असं वाटत अजिबातच नाही की मी थकलीय. हा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह बदल माझा. दुसरी गोष्ट की मी खूप जास्त इमोशनल आहे. छोटी छोटी खटफूट कुठे झालं की ते मला असं वाटतं ते माझ्यामुळे झालं किंवा ते लागतं. मग त्याच्यावरती विचार. आता माझं मेनोपॉझल एज आहे त्यामुळे ही गोष्ट खूप जास्त झाली होती आणि म्हणजे मी लिटरली डिप्रेशन मध्ये होते. हे मला नंतर कळलं की अँझायटी डिप्रेशन हे आपण स्वतः पण फेस करतोय. पेशंटलाच आपण नुसतं काउन्सिलिंग करून उपयोगाचं नाही, हे आपणही फेस करतोय. तर जेव्हा मी मेडिटेशन, जेव्हा रेकी जॉईन केली तेव्हापासून हा हॉस्पिटलमध्ये काय झालं, कोणी काही बोललं किंवा काय, तेवढंच शांत. ठीक आहे, हे आपल्यासाठी नाही, झटकून मोकळं. म्हणजे हे झटकणं जे आहे ना आणि पुढे चालणं, हा मोठा बदल झाला. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझे मिस्टर खूप आनंदी आहेत. तुम्ही म्हणाल तर रेकी तर तुम्ही शिकताय, तुमचे मिस्टर का आनंदी? ते आनंदी यासाठी की माझं चिडणं कमी झालंय. कारण मला वाटत होतं छे मी कुठे चिडते, यांना कसं उगाच वाटत असतं मी चिडत असते, मी तर किती शांत असते. पण मी माझं कुठल्याही गोष्टीत मी कधी काय रिॲक्ट होईल हे सांगू शकत नव्हते आणि ते थोडस असायचे बाबा आता ही गोष्ट हिच्याशी बोलू की नाही, तिला सांगू की नको, आणि सांगितलं की ही कसं रिॲक्ट करणार. तर ते मॅडम तुमचे खूप आभार मानते की मी एकदा बोलेन म्हणे मॅडमशी खूप खूप आभारी आहे की ही शांत झाली. ही शांत झाली म्हणजे घर शांत असतं. आणि कसं स्त्रिया हा घराचा पाया आहे. म्हणजे स्त्री आनंदी असली तर घर आनंदी, स्त्री जर दुःखी असली, आजारी असली तर अख्खं घर आजारी असतं. त्यामुळे मुलांवर पण हा सकारात्मक परिणाम होतो. माझ्या मुलाला सुद्धा मी, म्हणजे तो 7वीत आहे आता, मोठा MBA करतोय. तर मुलाला सकाळी झोपेतनं उठवतानाच आजची सकाळ जादूमय सकाळ. आज सिद्धार्थच्या आयुष्यात खूप छान छान गोष्टी होत आहेत. सिद्धार्थला खूप अप्रिसिएशन मिळतंय स्कूल मधून. म्हणजे तो दारामध्ये जातो, परत येतो, मम्मी एकदा बोल ना, आणि ही गोज हॅपीली. म्हणजे हा सकारात्मक बदल माझ्या आयुष्यामध्ये घडलेला आहे आणि ते निव्वळ मॅडम, अजून जास्त काही नाही. हे अतिशयोक्ती नाहीये. अजून महत्वाची गोष्ट मला सांगायची की 3-4 दिवसापूर्वी मला स्वप्न पडलं की फक्त ते या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमो तस्ते नमो तस्ते नमो तस्ते नमो नमः. म्हणजे काय? मग माझ्या लक्षात आलं की या देवी म्हणजे जी शक्ती रूप आहे, जी देवी आहे, त्याची तू उपासना कर, तू योग्य मार्गावर आहे. म्हटलं मी देवीचं तर हा फोटो आहे का, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती कुठल्या रूपामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये आली. ती डायरेक्ट तर नाही येऊ शकत. तर ती ज्या रूपात आली तिचा तू उपासना कर. ती जे सांगेल ते मी सांगते, म्हणून पुढे जा, बिंदास जा, यश तुझंच आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.
खूप छान, खूप धन्यवाद, अगदी मनापासून धन्यवाद. डॉक्टर प्रज्ञा, पुन्हा एक तुम्ही मला बोलल्या ते मात्र सांगा, हॉस्पिटलमध्ये काय बदल आहे? हॉस्पिटलमध्ये असं मला आठवण करून द्यावं लागलाय. ऍक्च्युली मॅडम विसरले मी. म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टी आहेत ना की कुठल्या सांगाव्यात हे मला लक्षात येत नाहीये. तर बरं झालं आठवण केली तुम्ही. पहिले असं व्हायचं की मी सगळ्यांची खूप छान बोलायची. मी आमचा जो वॉर्ड आहे तो जवळजवळ 25 पेशंट असतात डायलिसिस मध्ये. एका वेळेस 25 पेशंट चालू असतात. शेजारी शेजारी बेड्स असतात. माझी एंट्री झाली की सगळ्यांना हाय हॅलो, हा काका मामा दादा कसे आहात, असं छान. लोक मला म्हणायचे मॅडम तुम्ही आलात की बरं वाटतं. पण एक महिन्यापासून असं झालं की पेशंट मला शोधतात मॅडम अजून कशा आले नाहीत, किंवा मॅडम तुम्ही आला नाहीत ना आज, बघा आम्हाला असं त्रास झाला, तुम्ही येऊन उभं राहिलात ना तरी आम्हाला खूप बरं वाटतं. अजून स्टाफ आमचे टेक्निशियन्स तर मॅडम तुम्ही काहीतरी करून येतात, तुम्हाला एवढा वेळ मिळतो, एवढा मेकअप वगैरे काहीतरी ब्लशिंग विशिंग करता, इतनी खुशी खुशी क्या है इतनी बात. हा मी म्हटलं अरे मी काय लिपस्टिक फक्त कधीतरी लावली तर, आता ते सुद्धा मी करत नाही. नाही नाही तुम्ही खोटं सांगताय, तुम्ही नक्कीच काहीतरी करून येत. मी म्हटलं ते टॉप सिक्रेट आहे मी काय करून येत असते. तर हा एक बदल. आणि पेशंट्स पण म्हणतात की नाही मॅडम की तुम्ही आलात, कोणाचं ब्लड प्रेशर कमी असेल, कारण डायलिसिस मध्ये हे एपिसोड होत असतात की एकदम हायपोग्लायसेमिया, शुगर लेवल एकदम ड्रॉप होते, पेशंट एकदम कोमामध्ये गेल्यासारखे होतात, आम्हाला रिव्हर्ट करायला लागतं. कोणी हायपरटेन्शन मध्ये जातात, कोणाचं ब्लड प्रेशर खूप हाय असतं. मग त्यावेळेस मी फक्त जाऊन चेक केलं, हाय असलं की ते रोहित अरे मॅडम तुम्ही आलो, एवढा 20 फरक कसा काय पडतो. म्हटलं डोंट नो, माहित नाही. त्यामुळे तुम्ही एक असे चक्कर मारत जा, कोणाचं ब्लड प्रेशर, कोणाला हायपोग्लायसेमिया, हे नॉर्मल होतात. आणि माझ्या काही पेशंट्सला आता रिसेंटली सुद्धा सिव्हिअर क्रॅम्प येत होते, कारण शुगर लेवल त्यांची एकदम कमी झाली. तर डेक्स्ट्रोज देऊन झालं, सगळ्या सगळ्या जी ट्रीटमेंट असते ती देऊन झाली. पण शेवटी मी एक चक्कर मारली होती, मग मला बोलत मॅडम आता इकडे या, मी बघा काय आहे ते. मी म्हटलं तुम्ही सगळ्या बाजूला व्हा. आणि क्रॅम्प त्यांच्या पोटऱ्यांना येत होते, मी फक्त हात ठेवले, हिलिंग केलं, त्या काकू गाढ झोपत्या मस्त. असे खूप साऱ्या पेशंटच्या बाबतीत झाले. आणि हे नक्कीच हे ब्लेसिंग्स आपल्याला त्यांचे मिळतात. आणि पॉझिटिव्ह ऊर्जा माझ्या भोवती आहे हे मला लक्षात येत. तर असे हे सकारात्मक बदल माझ्या आयुष्यात खरंच घडले. अँड आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. आणि मी कधीच आनंदी नसायचे. म्हणजे हसलं तरी असं वाटायचं की जास्त हसलं की आपण काहीतरी आपण रडणार, त्यामुळे मी जास्त हसायची पण नाही, कधीतरीच हसायची. पण आता मी आतून खुश असते. ड्युटीला पण जायचं ना ते की हा मला आता जायचंय, मला सॅलरी मिळणार आहे ना, बस माझं तिकडे लक्ष असायचं, काम करायची नाही पण आनंदाने नाही. नाव आय एन्जॉय माय वर्क. आणि अं, मला हे खूप छान वाटतं की माझ्यामुळे ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ज्यांना ज्यांना गरज आहे तिथपर्यंत मी पोहोचवू शकते, याच मला खूप समाधान वाटतं. खूप छान, खूप छान, अगदी खूप धन्यवाद डॉक्टर प्रज्ञा. खरं तर आपण तुमच्या सोबतच या सर्वांचे पण तेवढेच धन्यवाद मानूया. डॉक्टर प्रज्ञाकडे नेटवर्कचा इश्यू आहे, पण तरीही सगळ्यांनी असे कान दिले ना की सर्व ऐकू दे, ऐकू दे, ऐकू दे. हो, सो सॉरी. खूप छान. तरी एकदम लो नेटवर्क असल्यानंतरही तुमचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचला, हे तेवढंच महत्वाचं. खूप छान. तर हे काय करत आहे, ही ऊर्जा काय करत आहे, तर पॉझिटिव्ह एनर्जी. आता बघा आपण काय करतो आहे, यामागचं सायन्स असं आहे की आपण तो ब्रह्मांडीय आशीर्वाद, ती ब्रह्मांडीय ऊर्जा डॉक्टर प्रज्ञा त्या पेशंट पर्यंत पोहोचवत आहेत, जे खूप त्या वार्डमध्ये काम करणं म्हणजे खरोखर खूप पेशंट काय म्हणूया आपण, तर खूप थकलेले, खूप तेथे त्या सगळ्या गोष्टीची नकारात्मकता असते त्या वॉर्डमध्ये, पण तरीही त्यांनी तेथे ती सकारात्मकता क्रिएट केली आणि पेशंटला लवकरात लवकर फरक पडतो. त्यांचा होणारा त्रास पूर्ण थांबलाय का, नाही, कारण तो आजार वेगळा आहे, पण नक्कीच त्यांचा वेळ, त्यांचा तेथे वेदना थांबल्या. ब्रह्मांडीय ऊर्जा
होणाऱ्या वेदना कमी मॅडम करण्याचे थोडं कार्य करेल. हा, थोडं एक राहिलं पेशंट बद्दलच, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला बोलले होते. तर जेव्हा काल मी सकाळी मेडिटेशन केलं तेव्हा थोड्या मिस झाल्यासारखं वाटलं की त्या माझ्या समोर नाही आल्या. आणि मी जेव्हा आणि मला काहीतरी जाणवलं. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले त्यांच्या मिस्टरांचा मला फोन आला कि मैडम बल्कि को जरा बहुत लो फील कर रही है, वो ब्लड प्रेशर उनका कम है, टैबलेट तो नहीं दे रहे, तो वो आप कुछ करते हो ना हिलिंग, वो प्लीज कर दो. तरी मी त्यांना म्हटले की जर तुम्हाला असं वाटत असेल ना तर तुम्ही लवकर हॉस्पिटलला या, ER मध्ये त्यांना घेऊन या. त्यामुळे नाही नाही आप हिलिंग कर दो. मी हिलिंग दिलं त्यांना. 10 मिनिटांनी फोन केला त्यामुळे अभी शी इज फिलिंग बेटर, तर अभी हम डायलिसिस के लिए आएंगे. तर त्या काकू, त्या आंटी पूर्ण रस्त्यावर त्यांच्याशी बोलत आल्या. त्यांनी लॉबीमध्ये त्यांना व्हीलचेअरवर सोडलं आणि ते कार पार्क करायला गेले. आणि व्हीलचेअर वाला जो हाऊसकीपिंग होता तो त्यांना घेऊन आला आणि मला कोणीतरी बोललं की एक आंटी आल्यात आणि त्या पूर्ण अशा हे झालेल्या आहेत. तर मला एकदम स्ट्राईक झालं की ह्या आंटीच असतील. मग तिथं गेल्यानंतर मी पटकन गेले. त्यांचं चेहऱ्यावर स्वेलिंग होतं तेव्हाच मला कळलं म्हणजे ह्या खूप आता बॅड झालेल्या आहेत. पण मी त्यांना आवाज दिला, आंटी आंटी बलजित आंटी कैसे हो आप. हा हा ठीक हूँ. हा असं एवढं फक्त शेवटचं माझ्याशी बोलले. आणि त्यांनी त्यांना बेडवर टाकलं, डीप ट्रीटमेंट चालू केली. कोड टू ऍक्टिव्हेट म्हणजे गास्पिंग होत्या त्या, इमर्जन्सी मध्ये त्यांना आयसीयू मध्ये न्यावं लागलं. रिदम आला हार्टचा त्यांचा. मला जे जे सुचत होतं ते सिम्बॉल मी दिले. मग नंतर हार्टचा सिम्बॉल मला आठवला. त्यावेळेस खूप कठीण होतं की इतकी गर्दी होती आणि त्या ट्रीटमेंट तिथे चालू. पण मी एका बाजूला उभी राहून मी माझे हिलिंग देत होती त्यांना की ठीक आहे म्हटलं की ह्या पुढे किती सर्वाइव्ह करतील डोंट नो, पण त्यांचा जो प्रवास आहे ना जो काय तो थांबणार आहे, मग पुढचा जो आहे तो त्यांना इझी जाऊ दे. त्यांना हातचा सिम्बॉल गेला. आयसीयू मध्ये मी त्यांच्याजवळ थोडा वेळ थांबले. ते अंकल म्हटले आपने बहुत हमारे लिए किया. म्हटलं नाही ये तो मेरा काम ही है अंकल. तर म्हणे देखते है क्या होता है. आणि एक 2-3 तासामध्ये कळलं की त्या अनंतात विलीन झाले. पण त्यांचं मरण खूप शांततेत. सोपं झालं माझ्या. हा, यस. कारण आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की शेवटचे त्यांचे 1-1.5 महिन्यांपासून मी रेकी ह्या संबंधित त्यांच्याशी बोलायचे. शी वॉज व्हेरी हॅपी. त्यांचे मिस्टर म्हणायचे वो इतनी कभी खुश नहीं रहती है जितना आपसे मिलके खुश होती है. कि कुछ भी हो डॉक्टर प्रज्ञा को बुला, मैं उनको ही बताऊंगी. और डॉक्टर आप सिर्फ मुझे अच्छा कर दो, मेरा दर्द कम कर दो. और मला एवढंच समाधान आहे की मी कुठेतरी छोटासा काम माझं करू शकले की त्यांचं जे दुःख आहे, वेदना आहेत त्या मला कमी करता आल्या. कारण कुठल्याच औषधाने ह्या गोष्टी होत नाही, बरोबर. नाही होऊ शकत. तो जो आनंद आहे ना, मग पुढचा त्यांचा प्रवास व्यवस्थित हो हीच मी प्रार्थना करते. येस. बघा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर एखाद्याचं जन्म आणि मरण बदलण्याची जरी ताकद नसली ना, पण वेदनादायी जर मृत्यू असेल तर तेथे त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचं कार्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी करते. खूप धन्यवाद डॉक्टर प्रज्ञा, खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू मी खूप थँक्यू. आभारी आहे, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. अगदी कमी शब्दांमध्ये छान. आता ज्योती पडोळ आपल्याला त्यांचा शेअरिंग करणार आहे. एक डॉक्टर आणि एक गृहिणी. ओके. ज्या गृहिणीचा खूप सारा स्ट्रगल होता, ही एक गृहिणी आरोग्यामध्ये कसा बदल होते हे आज तिसरं शेअरिंग नाही आहे, फक्त 2 शेअरिंग आणि त्यानंतर मेडिटेशन. ओके. आणि हा आज आपण संपूर्ण क्षमा द्या. आज आपण सेल्फ फॉरगिव्हनेस घेणार आहे. बऱ्याच जणांचं आहे मॅडम सेल्फ फॉरगिव्हनेस केल्यानंतर अनेक आजार खरोखर शरीराचे ते बरे झाले आहेत, तर त्यासाठी आपण ते घेणार आहे. थँक्यू. ज्योती ताई पडोळ आहात का तुम्ही? आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी एक आवाज हो, मी एक एकदम गृहिणी मोठ्याने. आहे. हा. मी एक गृहिणी आहे आणि मला 3 मुलं आहे. माझा एक मुलगा हँडिकॅप आहे. तर मी तो खूप विचार करून करून पूर्ण स्ट्रेस मध्ये गेली होती. आणि मला स्वतःला पण 2 वेळेस पॅरालिसिस वगैरे झाले. त्यानंतर मला दर महिन्याला इंजेक्शन्स वगैरे टॅबलेट्स चालू होते. खूप म्हणजे मी कंटिन्यू त्याच्या विचारात आणि कंटिन्यू याचं कसं होईल काय. आता तो 8 वर्षांचा आहे. त्याचं सगळं सगळं करावं लागतं. आणि हे म्हणजे बाकीचे त्याच्यासोबतचे मुलं स्कूलमध्ये जाता वगैरे ते त्याला बघितलं आणि बाहेरच्या मुलांना किंवा माझ्याच मोठ्याला आणि छोट्या मुलीला बघितलं की वाटायचं याचं कसं होईल असं.
कंटिन्यू असं करता करता मग एकदा जाऊबाई बोलल्या की काय ग काय झालं तू खूप आज हे वाटते. म्हटलं अहो मला खूप वेगळंच वाटतंय, असं वाटतंय की थोडस असं मी याच्यात डिप्रेशन टाईप असं झालंय मला. मग त्या बोलल्या मी म्हटलं मला मेडिटेशन किंवा कशाची अशी काहीतरी शांततेची गरज आहे म्हटलं. मग त्या बोलल्या की अगं मी असं असं क्लास करते तर बघ तुला होईल का. तर म्हटलं मी बाहेर जाऊन तर नाही करू शकत. मग त्या बोलल्या अगं ऑनलाईन आहे. मग मी जॉईन झाले. तर इतकं छान वाटलं म्हणजे त्या मॅडमचे शब्द म्हणजे तुमचे शब्द आणि ते सगळं ऐकून असं इतकं एनर्जी अशी हे झाली की सगळे निगेटिव्ह विचार होते किंवा काय वाटत होतं मी जाऊन करू शकणार आहे का ह्या 3 मुलांचं वगैरे करून नाही करू शकत, बसू नाही शकत किंवा घरात पण मी सांगू नाही शकत, सांगून क्लास नव्हती करू शकत की एवढा वेळ वगैरे काय सगळ्या गोष्टी असं. आणि सगळ्यांना वाटलं की तू क्लास करते मग सगळ्यांना हे बोलतील एवढा वेळ जातोय किंवा काय. तर मग मी हे म्हणजे करायला लागले क्लास हेडफोन वगैरे करून. त्यांना वाटतं ही गाणे वगैरे ऐकतीये. नंतर नंतर हळूहळू माझ्यात एवढं चेंज झालं की माझा कंटिन्यू 8 दिवसाला दवाखाना किंवा सलाईन किंवा काय कंटिन्यू चालू असायचं. आज ते पूर्ण बंद झालेले, पूर्ण एक पण गोळी किंवा सलाईन इंजेक्शन काहीच नाही आज मला. आणि मी इतक्या यानेच म्हणजे बाकीच्यांना जाऊबाई आई वगैरे व वहिनी सगळ्यांना सांगून सगळे जॉईन झाले ह्या क्लाससाठी. आणि हा क्लास सगळ्यांनी करावा, खूप खूप छान आहे आणि कोणीही करू शकतं. आणि इतकं सुंदर शब्दात असं वाटतच नाही आपण हा क्लास करतोय किंवा मॅडम असं असं सांगताय. मॅडम म्हणजे असं वाटतच नाही. एवढं तेज आणि एवढं असं वाटतं आपण एक दैवी देवासोबत म्हणजे आपण बोलतोय किंवा ह्या मॅडम आहे किंवा शिकवताय. एवढी इतकी सुंदर एनर्जी आणि नेहमी मॅडम म्हणजे काही प्रश्न विचारा काही करा तरी मॅडम इतकं सुंदर मार्गदर्शन आणि इतकं छान सांगतात. आणि मॅडम नेहमी कंटिन्यू कामात असतात, एवढ्या कामात बिझी असतात पण कधीच कोणाला नाही म्हणत नाही किंवा काही पण नाही. त्यांना कॉल केला म्हणजे आवाज ऐकण्यासाठी एवढं आतुर असतात कान किंवा काय. त्यांना असं वाटतं की फोन करता किंवा काय काही विचारा. इतकं सुंदर मॅडमला हॅट्स ऑफ. खरंच खूप छान वाटतं ह्या एनर्जी सोबत. आणि मॅडम सगळ्यांना एकत्र सोबत घेऊन आणि ब्रह्मांडासोबत काय आहे ब्रह्मांड किंवा काय करू शकतो हे मॅडम इतकं सुंदर सांगताना. आणि सगळे एवढी एनर्जी इतकी छान भरभरून सगळ्यांसाठी देतात. अगदी छोट्या म्हणजे आपण जे सगळेजण जॉईन झालोय अगदी स्कूलचे विद्यार्थी वगैरे किंवा आपण जॉब वगैरे करणारे लेडीज सगळे सगळे एजेड वगैरे सगळे सगळे त्यात इतके सुंदर आणि इतके छान याने कारण एवढं सुंदर शब्दात मांडतात किंवा आपल्या मराठी भाषेत वगैरे. आता सगळेजण म्हणतात रे की किंवा मेडिटेशन म्हणजे हे इंग्लिश मध्येच असतं. कोणी पहिला प्रश्न हाच विचारतो. ते खूप हे असतं खूप ते असतं लोकांच्या मनात खूप याबद्दल खूप खूप निगेटिव्ह किंवा असं खूप म्हणजे असं ते बघता युट्यूबला इन्स्टाला वगैरे का त्यात सगळं वेगळ्या भाषेत किंवा वेगळ्या याच्यात. पण मॅडमने इतकं सुंदर आणि इतक्या छान असं वाटतं ते ऐकत राहावं आणि करतच राहावं. आणि इतका आनंद होतो की तो शब्दात नाही कोणीच नाही सांगू शकत. तो आनंद कुठल्याच याच्यात विकतही घेऊ शकत नाही किंवा सांगूही शकत नाही. तो स्वतः फील करण्याची ऊर्जा आणि मॅडम खूप भरभरून देतात. एवढं सगळं आहे पण मी आता काय सांगावं आणि काय नाही. माझी मनाची इतकी चलविचल झाली की मी आत्मा नमस्ते. खरं तर ज्योतीला शब्दामध्ये ह्या भावना मांडता येत नाहीयेत, हो ना ज्योती? अच्छा काय ज्योती, सांगू आणि काय नाही मला काहीच नाही कळत आहे आज. एवढे सगळे शेअरिंग असल्यामुळे पुढे आनंद खूप अनुभव झाला आहे आणि अनुभव हो पावली घेतला आहे. हम्म, खरं आहे अगदी. ज्योती, पण आपण मला एवढं सांगा की मेडिटेशन खरंच तुम्ही नियमित करता का? बाकीच्यांना सांगा. हो मी मेडिटेशन नेहमीच करते पहाटे 5 वाजता किंवा सपोज नाही जमलं की आपल्या वेळेत असं काही नाहीये की ह्याच टाइमला स्पेसिफिक पहाटेच करा किंवा केव्हा हे म्हणजे आता मॅडमचं सेशन चालू आहे फर्स्ट डिग्रीचं सेकंड थर्ड किंवा ग्रँड मास्टरचं पण. ग्रँड मास्टरचं लेट असतं 9 साडे 9ला तेव्हाच करा असं काहीच नाही. आपण केव्हाही करू शकतो. इव्हन मी माझी मुलं झोपले किंवा पहाटे केव्हाही पहाटचे 2 वाजलेले असो किंवा 3 वाजलेले असो मी केव्हाही जेव्हा जागेल किंवा ब्रह्मांड मला जेव्हा जेव्हा हे करेल तेव्हा तेव्हा मी खूप सुंदर मेडिटेशन करते. आणि मी माहेरी होते तर तेव्हा खूप छान प्रमाणात अगदी अ, एका एका दिवशी 7 7 मेडिटेशन खूप सुंदर न थकता किंवा न काही करता. आणि आता पण सासूबाईंचं ऑपरेट झालेलं आहे माझ्या तर कंटिन्यू पाहून दे कंटिन्यू काही काही पण एवढी ऊर्जा एनर्जाईज मी पहाटे 4 वाजता उठलेली असते
आणि संध्याकाळ म्हणजे 1-1.5 वाजता रात्रीच्या झोपते. अगदी 3 ते 4 तास मी झोपते. तरी त्यात एवढी एनर्जी आणि इतकं छान वाटतं. सगळं हे ब्रह्मांडाकडनं मिळतं. सगळं मेडिटेशन आणि सगळं मॅडमकडनंच मिळतंय. धन्यवाद. तेच मला सांगायचं होतं ज्योती. हे सगळं मॅडम कडनं मिळते, हे सगळं मॅडम कडनं नाही, हे तुम्ही घेत आहात या ब्रह्मांडाकडून. मी मेडिटेशन केले, माझ्या आयुष्यात बदल झाला, हे महत्वाचं नाही आहे. मॅडम, हे टेक्निक माहित नव्हतं मॅडम. बिलकुल नाही. हे सगळं देत आहे हे तुम्ही आणि तुमच्याकडनंच मिळतंय आम्हाला. बाहेर खूप खूप आम्ही हे केलं पण काहीच नव्हतं मिळत. मुलं कसे आहेत तुमचे? मुलांचा त्रास कमी झाला का? नेहमी ज्योतीची एक तक्रार असायची, मॅडम माझी मुलं त्रास देतात, मुलं त्रास देतात. आता मेडिटेशन होतात आणि मुलं त्रास देतात का? एवढं सांगा. नाही, बिलकुल नाही. छोटी मुलगी माझी 1.5 वर्षांची आहे. ती अगदी मांडीवर म्हणजे नेहमी येते मॅडम सोबत, पण आत्मा नमस्ते सांगते. आता पण अर्धा तास होती ती, तर बाहेर खेळायला गेली. मोठा पण मुलगा, तो पण बसतो, ऐकतो. तो पण मॅडम जे सिम्बॉल किंवा मॅडम जे सांगतात ते मला नंतर नंतर असं सांगतो, किंवा असं म्हटलं मॅडम आज, असं म्हटलं किती छान बोलता ग त्या. फिटला आहे तो खूप सुंदर. म्हणजे त्याला पण खूप आवडले. तो पण एवढं त्याला असं वाटत नव्हतं, पण तो ती वेळ असली की तो येऊन बसतो, सांगतो. आणि त्याच्या आत्या वगैरे आलेल्या आहेत त्यांनाही सांगतो की मम्मी असं असं करतीये. तसं तसं त्यांना नव्हतं याबद्दल एवढं हे. तर आज स्वतः म्हणजे आलेल्या आहे आत्या पण त्याच्या. तर त्या बोलल्या की आम्हाला पण खूप खूप सुंदर वाटलं आणि आम्हाला पण हा क्लास करायचा आहे. त्यांच्याकडे बिलकुल वेळ वगैरे नसतो, पण त्या स्वतः आज मॅडम सोबत बोलल्या. कार्ड वगैरे काढलं, खूप छान वाटलं त्यांना पण. खूप छान. नक्कीच. थँक्यू. थँक्यू ज्योती. अर्थात धन्यवाद. आपल्या आयुष्यामध्ये बदल झाला. आपण आता आपल्या माहेरपर्यंत ऊर्जा पोहोचवली. बायकांचं हे विशेष असते. माझ्या आयुष्यात बदल झाला. माझ्या माहेरच्या, माझ्या वहिनी, माझी आई इथपर्यंत ऊर्जा पोहोचली. नक्कीच तुम्ही अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवाल. तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असाच सकारात्मक बदल घडणार आहे. यापेक्षा अजून पुढे पुढे असाच प्रवास छान राहो तुमचा. तुम्ही कायम तंदुरुस्त राहा. थँक्यू थँक्यू. हे तंदुरुस्तीचं राज तुम्ही इतरांपर्यंत पोहोचव. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. 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 अगदी मनापासून धन्यवाद. अगदी कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न आहे का नवीन लोकांच्या? तर तुम्हाला संधी देऊ शकते. हा, मग नंतर म्हणसाल. हँड राईज करा पण असा. आम्हाला दिसत नाही इलेक्ट्रिक हँड राईज केला तर. ओके, कोणाला शेअरिंग करायचं अजून? क्षमाताई गुजर, इथपर्यंत शब्द आल्यात नाही. हा, बोला. काही नाही मॅडम, नेहमीच आपल्या ऑफिसच्याच सध्या चालू असतं. एकदा ऑफिसमध्ये एकीचा हात दुखत होता भरपूर. एक मिनिट, कॅमेरा झाकला जातोय तुमचा, थोडासा हात काढा तिथून कॅमेरा जवळ. एकदा मला ऑफिसमध्ये बोलत होती, माझा हात आज दुखतोय, जरा बघ काय. कारण मी तिला बोलले मी रेकी शिकते, तर मला बोलली मग तू माझ्यावर जरा बघ पर्यंत. तर मी तिच्या हाताला सिम्बॉल दिले. तिला म्हटलं थोडा वेळ बस, शांत बस, डोळे बंद करून द्या. मी तिला रेकी दिली आणि थोड्या वेळ मी बोलली नाही यार, खरोखर मला बरं वाटतं. आणि तेव्हापासून तिचा हात दुखायचा पूर्ण काम. आणि दर महिन्याला आता आमचे स्टेटमेंट मी तुम्हाला बोललीच होते, आम्हाला हायकोर्टला पाठवायचं असतं. त्या पेपरलाही मी रेकी देते. तेव्हापासून आता आमच्याकडे अजिबात एकही कंप्लेंट येत नाही. म्हणजे आमचं सगळं ते नीट चालू. खूप त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप छान. खूप छान. थँक्यू. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. 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 आजच्या दिवशी मी अगदी मनापासून सगळ्यांची माफी मागते, कारण ना मग खूप शेअरिंग आणि मग आपल्याला मेडिटेशनला लेट होतं, म्हणून थोड्याशा शेअरिंग आपण कमी घेतल्या आहेत आजच्या सेशनमध्ये. नक्कीच पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला सगळ्यांना शेअरिंग करण्याला संधी देणार आहे आणि प्रत्येकाला स्पेशल आपण प्रत्येकाचा व्हिडिओ सुद्धा करणार आहोत ज्या तुमच्या इच्छेनुसार. ओके, मी नवीन लोकांना अगदी मनापासून विनंती करेल, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सकारात्मक बदल घडवून आणा. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये घडवून आणला आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात घडवून आणा. आणि माझ्यासोबत कनेक्ट होण्यासाठी काय आहे, लिंक आहे, अनेक जणांनी मेसेज टाकला आहे. तर बघा, मी तुम्हाला एक आता चॅट बॉक्स मध्ये एक लिंक टाकते आहे, तर ती लिंक तुम्ही क्लिक करा. त्या लिंकवर क्लिक करा आणि मग तुम्ही आपला ग्रुप जॉईन करू शकता.
आणि YouTube वरचे जे सन्माननीय सदस्य आहेत यांना सुद्धा एक विनंती अशी करेल की याच ग्रुपच्या खाली याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली असते ग्रुपची, तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आणि आणि ब्रह्मांडी ऊर्जेसोबत कनेक्ट होण्यासाठी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे असेच तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर यासाठी सुद्धा तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. फक्त खरंच तुम्हाला ऊर्जेसोबत जाणून घ्यायचं आहे, आपण लॉयल आहोत, यासाठीच आपल्याला ग्रुप जॉईन करायचा आहे. मी ही पाठवली आहे लिंक. पूर्ण विश्वासाने सांगते, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर आपल्याच मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये असे अनेक उदाहरणं आहेत की खरोखर बीपी आहे, थायरॉइड आहे, कुठे काही पाठीचं दुखणं आहे, सायटिका आहे, किती सायटिकाचा प्रचंड त्रास होतो. तर गोड्या औषधी सुरू असतानाच जर काय आपण नियमित मेडिटेशन केलं तर अगदी 2 महिन्यामध्ये पूर्ण सायटिकाचा आजार बऱ्या झाल्याचं आहे, उदाहरण आहेत. काय काय सांगावं, खरं म्हणजे काय काय सांगावं, सेम ज्योती सारखं मला होत आहे. कुठल्या आजारावर सांगू आम्ही तुम्हाला? मानसिक ताण आहे, स्वप्न पडतायत, भीती वाटते आहे, कुठे इन्फेक्शन आहे, पोटाचं दुखणं आहे, ऍसिडिटीचा त्रास आहे, थायरॉइड आहे, कानाचं दुखणं आहे, डोळ्यांचा मानसिक ताणामुळे लागलेला चष्मा आहे, अशा अनेक गोष्टींवर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीने रिझल्ट दिलेला आहे. जवळजवळ 187 आजार या ऊर्जेच्या माध्यमातून बरे आपण करू शकतो, स्वतःला आपण हील करू शकतो, त्यावर आपण उपचार देऊ शकतो. तर नक्कीच का नाही होणार आपल्या आयुष्यात बदल, हा विचार करायचा. अनेक जण प्रश्न विचारतात, मॅडम आम्हाला येथे बदल होईल का, सांगा तर आम्ही करतो. तर त्याऐवजी मी ऊर्जेसोबत जुडणार आणि मी माझ्यामध्ये बदल करून घेणार, हा विश्वास तुम्हाला जर आला ना तर तुमच्यावर जेथे जास्त दिवस लागतील तेथे अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही स्वतःला तंदुरुस्त करू शकाल. कारण शेवटी काय आहे, मॅडमनी विश्वास द्यावा. नक्कीच तुम्हाला असं वाटते की मॅडमनी विश्वास द्यावा, माझा विश्वास आहे ना, म्हणूनच तर काय मी येथे बसून बोलते आहे. आणि सोपी आहे का की लाईव्ह मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी बोलणे, ते मी बोलू शकते कारण मी अनुभव घेतला आहे, कारण अनेक लोकांना बदल झाल्याचा मी अनुभव घेतला आहे. सगळेच आजार मला एकटीला नसतील झालेले, लक्षात घ्या. झाले असतील का, नाही. प्रत्येक गोष्ट मला एकटीलाच अनुभवता येईल का, नाही. तर मला एकटीलाच अनुभवण्यासाठी हा ग्रुप आहे सोबत. या ग्रुपने जी जी एनर्जी अनुभवली आहे ना, ही मी अनुभवली आहे. आर्थिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, सर्वच बाबतीमध्ये आपण आज आहोत, त्यापेक्षा पुढे असणार, एवढं मात्र नक्की. आणि हा सगळ्यात महत्वाचं, नेहमी देते ते चॅलेंज, आणि आतापर्यंत मेडिटेशन करणाऱ्या कोणीही माझं चॅलेंज मला जिंकवलं आहे आणि ते सुद्धा जिंकले आहे, ते म्हणजे सेल्फी चॅलेंज. सेल्फी चॅलेंज. आज तुम्ही स्वतःचा सेल्फी काढा आणि पुढच्या 1.5 महिन्यानंतर स्वतःला बघा. तुम्हाला जर स्वतःमध्ये दररोज मेडिटेशन केल्यानंतर बदल जाणवला नाही, तुम्हाला जर कोणी म्हटलं नाही काय करतेस ग आता, कुठलं फेशियल करतेस, कोणती क्रीम वापरते आहेस, असं जर का तुम्हाला कोणी तेवढ्या कालावधीत विचारलं नाही, तर मी लाईव्ह मध्ये चॅलेंज देत असते की आजची तुमची सेल्फी काढून ठेवा आणि पुढच्या 1.5 महिन्यानंतर स्वतःची सेल्फी काढा. स्वतःमध्ये जर तुम्हाला बदल जाणवला नाही ना, मी पूर्ण एनर्जी एक्सचेंज तुम्ही भरलेली परत देणार, हे मी चॅलेंज घेत असते. आणि हा आतापर्यंत हे चॅलेंज मी सुद्धा जिंकली आहे आणि माझे विद्यार्थी, माझे सन्माननीय सदस्य, सर्व रेकी हीलर सुद्धा जिंकले आहेत. कारण रेकी मध्ये काम करत असताना विन विन पोझिशन होत असते. मी जिंकणार आणि तुम्ही सुद्धा जिंकणार, येथे कोणाला हरवण्यासाठी कोणतीच गोष्ट नाही आहे, दोघंही जिंकतो. कारण मला एनर्जी एक्सचेंज परत द्यावी लागत नाही आणि ते त्यांच्या आयुष्यात पुढे निघलेले असतात. विन विन पोझिशन म्हणतो आपण त्याला. तर विन विन पोझिशननी आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं असतं.
नक्कीच ताई, मणक्याचा त्रास आहे तुम्ही टाकला आहे. हो बघा, आमच्या पैकी अच्छा आहे का कोणी आपल्याला यांना गाईड करेल की कोणाला मॅडम माझा मणक्याचा त्रास कमी झाला असं कोणी सदस्य सध्या हजर आहे का? असेल तर नक्की सांगा यांना. पाठीचं दुखणं, मी मणक्याचा मी त्रास. आहे मॅडम. हा सांगा बोल. सुनंदा ताई, व्हिडिओ सुरू करता येत असेल तर करा, बोला. हो हो. हं. तुमचा अनुभव सांगा सुनंदा ताई. हो, माझा मणक्याचा त्रास खूप खूप कमी झाला, म्हणजे नाही म्हटल्यासारखाच आहे. मला असं टेका घेतल्याशिवाय पाठीला बसता येत नव्हता. मानेचे मणके माझे खूप दुखत होते. असं वेणीचा हे सहन होत नव्हता इतका त्रास होता मला. तर फक्त मेडिटेशन मेडिटेशन आणि फक्त मी मेडिटेशनवरच जोर दिला मॅडम. तर आज मी ओके आहे. मणक्याचा त्रास माझा कमी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. ज्या ताई तुम्ही मला प्रश्न टाकला आहे तुम्हाला उत्तर नक्कीच मिळालं असेल असं मला मनापासून वाटते. जर का सुनंदा ताईला फरक पडते तर मला का फरक नाही पडणार? मी करणार नक्कीच. गोळ्या औषधी सुरू ठेवा नक्कीच नक्कीच. जोपर्यंत आपल्याला फरक नाही पडत. हळूहळू हळूहळू डॉक्टरच आपल्या गोळ्या औषधी बंद करतात. ओके. अजून काही प्रश्न आलेला आहे? एक मिनिट. हा, यस, थँक्यू सुनंदा ताई. धन्यवाद मॅडम. हं. कारण ना तुम्ही कुठलंही सायटिकाचा त्रास आहे. ओके, सायटिकाचा त्रास वाला कोणी होतं का आपल्याकडे? आहे का सांगा. असेल हजर सध्या तर अनुभव सांगा. पायांचा त्रास, सायटिकाचा त्रास हजर आहे का कोणी? आहे. नक्कीच सायटिकाच्या त्रासावर तुम्हाला छान रिझल्ट येतो. स्वतः माझा सायटिकाचा त्रास पूर्णपणे बरा झाला आहे. पूर्णपणे स्वतःचा माझा. पण ना तुम्ही किती मेडिटेशन करता, तुम्ही स्वतःला किती वेळ देता, हे पण सर्वात महत्वाचं. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी तुम्हाला सेल्फ लव्ह शिकवते, स्वतःवर प्रेम करायला शिकवते. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, मनापासून धन्यवाद. थँक्यू. या सगळ्यांनी, अगदी नवीन लोकांनी सुद्धा जॉईन करा. मेडिटेशन करायचं ना सगळ्यांना? यस, मेडिटेशन करायचं. त्या अगोदर आपल्याला हा व्हिडिओ थांबवायचा आहे. करिता आपण सगळ्यांना आत्मा नमस्ते करूया. थँक्यू 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 थँक्यू. लव यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मॅडम आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. मॅडम आत्मा नमस्ते बेटा. आत्मा नमस्ते. हा, मग फक्त डायरेक्ट आत्मा नमस्ते. मम्मीला बोलायचंय. मम्मीला बोलायचंय. बरं बरं. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. याच्या मम्मीला बोलू द्या एकदा. अरे तुझ्या मम्मीला अजून 8च दिवस झाले ना, काय बोलू देऊ? बोला मनीषा ताई. आत्मा नमस्ते मॅडम. माझ्यापेक्षा त्यालाच जास्त घाई झाली बोलायची. केव्हाच म्हणतोय की बोल ना पटकन. म्हटलं थांब एकेकाचं होऊ दे. मी म्हणजे जेव्हापासून जॉईन केलंय ना सेशन, तेव्हापासून माझ्यापेक्षा त्यालाच घाई झालेली असती. अगं तुझा वेळ झालाय, चल ना पटकन सुरू होईल, चल ना पटकन सुरू होईल. माझ्या आधी तोच मीटिंग चालू करतो. झाला की मला आवाज देतो आणि अभ्यास सोडून तो इथे येऊन बसतो मीटिंग ऐकत. आणि खूप छान, म्हणजे मला खूप छान अनुभव आलाय. तशी म्हणजे आधी मला हे सेशन सुरू करायच्या आधीपासून 2-1 महिन्यापासून मला झोप येत नव्हती छान. म्हणजे रात्री झोपच येत नव्हती. खूप उशीर व्हायचा. 2, 2:30, 3 वाजायचे कधी-कधी. झोपच येत नव्हती. आणि मग पहाटे झोप लागली की सकाळी जाग येत नव्हती. म्हणजे डोळे उघडत नव्हते. असं वाटायचं झोपूनच राहावं थोडं. पण मग हे सेशन सुरू केल्यापासून मी 5-4:30 ची बेल लावलेली असते मेडिटेशनसाठी. आणि 4:30 पासून मी जागे असते, मेडिटेशन वगैरे करते, दिवसभराची कामं करते. दिवसभराचं म्हणजे कामाचं शेड्यूल खूप बिझी असतं. आणि त्याच्यानंतर रात्री 11 वाजता, कधी-कधी 11:30 वाजता झोपते. 12 वाजता कधी-कधी. तरी सकाळी उठायला मला म्हणजे आळस वगैरे येत नाही. दिवसभर खूप छान एनर्जी असते. आणि हे सगळं म्हणजे हेच ब्रह्मांडीय ऊर्जा, याच्यामुळेच सगळं काही मिळतंय. खूप छान. मला तर खूप खूप धन्यवाद छान म्हणजे मॅडम तुमच्या मुलाचे. तेच ना, मग तेव्हा केव्हाची त्याचीच घाई चालली की सांग ना तू, बोल ना तू. अरे म्हटलं थांब, मला काही अनुभव म्हणजे आठवते तसंही पहिल्यांदा थोडी गडबड होती बोलायची ना, सुचत नाही काही. त्याच चाललंय सारखं, सांग ना, माझं सांग ना, माझं सांग ना. बरं ठीक आहे बाबा, तुझं सांगते.
खूप छान. येस. एक काय आपल्याला असं वाटते की बाबा आठवड्याभरामध्ये काय बरं अनुभव सांगतील, म्हणून मग ती हो. सुट्टी दिली जात नाही. आणि ना काय होते, आपण बोलायला बसलो ना किंवा आपलं सेशन चालते रात्री 11 पर्यंत, मग 3 तास लोकांना, नवीन आलेल्या लोकांना बसणं थोडंसं कठीण होते. नाही बरोबर हा एक नाही प्रश्न. बरोबर तर त्यामुळे काय होते, तर आपण आता थोडंसं शेअरिंग नक्कीच खूप प्रत्येकाचा शेअरिंगचा व्हिडिओ घेणार आहे. मला माहिती आहे अनेक सेशन असे असतात ना की तेथे लोक शेअरिंग नाही करत. नाही, पण ना आपल्या इथे मी जर का शेअरिंग घेतलं नाही की माझ्यावर राग भरतात की मॅडमने माझं नाव नाही घेतलं. असं आहे, कारण ना तो उत्साह मॅडम आहे, ते एक प्रेम मिनिट आहे. बोलू का? एक छोटस बोलू? यस, हो जाएगा, बोलो. हा, ऍक्च्युली त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये होती, तो मला बोलली माझ्या मिस्टरांच्या मावशी ऍडमिट आहे म्हणून ना. तर त्या जवळजवळ 2 महिन्याच्या आसपास त्या ऍडमिट होत्या. आयसीयू मध्ये मोस्टली होत्या ऍक्च्युली. पण मग त्या दिवशी रेकी दिली, त्याच्यानंतर मग त्या जनरल मध्ये आल्या. पण त्याच्यानंतर ऍक्च्युली त्यांचं किडनी फेल झालेल्या आणि खूप सफर करत होत्या त्या. म्हणजे भयंकरच त्रास होता. 2 महिने कंटिन्यू त्या खूपच त्रासात होत्या. मग रेकी दिली त्याच्यानंतर पण प्रत्येक वेळेला तुम्ही ज्यांना रेकी द्यायची त्यांना बोलायच्या त्यावेळेला मी रेकी देत होते. म्हटलं एक तर त्यांना या त्रासातून बाहेर तरी काढा, कारण की शक्यच नाही ते की त्या बऱ्या होतील. त्यांच्या दोन्ही किडन्या पण खराब झाल्या होत्या आणि लिव्हर पण खराब झालं. म्हणजे देर वॉज नो चान्स अट ऑल की त्या बऱ्या होऊ शकतात. पण त्या एवढ्या त्रासातून जात होत्या. तर मग मी ते करत होते की बाबा निदान त्यांना या त्रासातून तरी मोकळं करा, कारण की रिकवर होण्याचे चान्सेस नाही. आणि त्या काल एक्सपायर झाल्या फायनली. तर मी म्हटलं ऍटलीस्ट त्यांना पुढे गती तरी मिळाली ना त्या हिशोबाने. तर त्यासाठी तुमचे थँक्यू सो मच, हे मला म्हणायचं. आणि आपण त्यांना एक जरा रेकी देऊया की पुढे त्यांचा प्रवास. नक्कीच धन्यवाद. नक्कीच 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 ताई. 2 महिन्यानंतर हे झालं मॅडम. 2 महिने एवढा सफर करत होत्या त्या. येस येस येस. कुठेतरी जेव्हा एखादा सोल अटकलेला असतो एखाद्या कर्मबंधनामध्ये, एखाद्या याच्यामध्ये, जर एनर्जीच्या स्वरूपामधून त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करू शकतो. पण ते त्यांच्या जवळचेच लोक, त्यांनी मागलं तेव्हा, तर त्यांच्या मुलांनी मागलं म्हणून आपण तुम्ही त्या प्रकारे त्यांच्यासाठी मागणी केली. नक्कीच आहेत नियम, आहेत फक्त काही रेकीचे. नियमाच्या बाहेर जाऊन कोणतंच काम आपण करू शकत नाही. जन्म आणि मृत्यू बदलण्याची क्षमता नाही कोणामध्येच, पण शांत मृत्यू त्यांचा व्हावा एवढं मात्र होऊ शकतो. शेवटी त्या ब्रह्मांडाने आपल्याला प्रत्येकाला श्वास दिले आहेत आणि श्वास आपण मोजून आणलेले आहेत. ते श्वास संपले की त्याच्यानंतरचा एकही श्वास आपल्याला मिळवणे नाही, शक्य नसते. खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आता आपण थांबूया, आपण आता मेडिटेशनला जाऊया. यस, अजून 2-4 शेअरिंग येणार आहेत, पण आपण ना नंतर घेऊया. ओके, नंतर 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 घेऊया आपण शेअरिंग. सगळ्यांचं शेअरिंग पर्सनल पर्सनल घेणार आहे. ओके.